याआधी आपण एक पार्ट नंबर 1 पाहिला होता. या पार्ट नंबर 1 मध्ये आपल्या भारताचा आपण स्थान, विस्तार आणि या स्थान विस्तारामध्ये महत्त्वपूर्ण असे अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार समजून घेतले होते. आज आपल्या भारतामधील वृत्तांबद्दलची माहिती समजून घ्यायची. वृत्तांबद्दलची माहिती म्हणजे कशी? तर कर्कवृत्त कुठून जातं? किंवा काही असे महत्त्वाचे अक्षवृत्त आहेत का, की ज्या अक्षवृत्तांना काही नावं दिली गेलेली आहेत? किंवा आपल्या भारतामध्ये जी प्रमाणवेळ रेषा आहे, या प्रमाणवेळ रेषेबद्दलच्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत का? म्हणजे आजच्या लेक्चर्समध्ये, ठीक आहे, जे की तुम्हाला काल नोट्स दिल्या असतीलच मी. आजच्या लेक्चर्समध्ये महत्त्वाचे किती पॉईंट्स कव्हर करायचे आहेत पोरांनो? आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला 3 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. आपल्याला कर्कवृत्ताबद्दलची माहिती, आपल्याला कर्कवृत्त, ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आपल्या भारतातून गेलेले प्रमाणवेळ रेषा आणि त्यानंतर आपल्या भारतातून महत्त्वपूर्ण अशा काही अक्षवृत्त, म्हणजे 8 डिग्री चॅनल किंवा 9 डिग्री, 6 डिग्री, त्यानंतर 10 डिग्री चॅनल, असे जे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स आपल्याला काय करायचे आहेत? सगळे कव्हर करायचे आहेत. म्हणून आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर्स चॅप्टर नंबर 1चं काय आहे? तर पहिलं म्हणजे चॅप्टर नंबर 1चा दुसरा लेक्चर आपण कन्सिडर करू. तो भारताच्या अक्षवृत्त विस्ताराला आणि रेखावृत्त विस्ताराला थोडंसं एकदा आपण रिवाइज करून घेऊ. ठीक आहे, बघा काल आपण एक शिकलो होतो. सगळ्यांना आवाज येतोय ना प्रॉपर? गुड मॉर्निंग महेश, अंजली, कविता, सगळ्यांना आवाज येतोय? ठीक आहे, बढिया. बघा काल आपण एक पार्ट पाहिलं होता की आपल्या भारताचं जे रेखावृत्त आहे पूर्वेकडचं आणि पश्चिमेकडचं, तर हे जे पूर्वेकडचं जे रेखावृत्त आहे की बिथुला, पूर्वेकडचं रेखावृत्त कुठं आहे? या ठिकाणी आहे की बिथुला. हे रेखावृत्त किती डिग्रीवरती येतं? 97 डिग्री. ठीक आहे, 97 डिग्री 25 मिनिट 47 सेकंद. पुढं तर पूर्व. तुम्हाला ज्या नोट्स काल मी दिल्या होत्या त्या नोट्सला थोडंसं रेफर व्यवस्थित करा. ठीक आहे, 97 डिग्री 25 मिनिट आणि 47 सेकंद पूर्व. किबितू कुठं आहे? तर किबितू आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी आहे गुजरात. या गुजरातमध्ये सगळ्यात शेवटचा जो पॉइंट आहे याला काय म्हटलं जातं? घुवर मोटा. काय म्हणलं जातं? तर घुवर मोटा. ठीक आहे, गुड मॉर्निंग. घुवर मोटा, हे जे घुवर मोटा आहे या घुवर मोट्याच्या जवळ एक खाडी आहे. या खाडीचं नाव आहे सर क्रीक खाडी. ही सर क्रीक खाडी भारत आणि पाक यांच्यामध्ये एक वादाची वादाची जमीन म्हणून ओळखली जाते. एक वादग्रस्त जमीन म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ही सर क्रीक खाडी ओळखली जाते. सगळ्यांना सूचित करतो की ज्या नोट्स आहेत या तुमच्या चॅप्टरमध्ये सर्वात वरती सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. चॅप्टर 1च्या इंडियन हँडबुक्स नोट्स तुमच्या कंटेंटमध्ये, ॲप्लिकेशन्समध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, सगळ्यांना सूचित करतो. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये काय असतील? ओके, ॲप्लिकेशनमध्ये ओपन केल्यावर तुमचे इंडियन कंटेंट किंवा इंडियन लेक्चर्स तुम्हाला दिसेल. ओके, हे जे इंडियन लेक्चर्स तुम्हाला दिसतील, KG रँकच्या बॅचमध्ये तुम्ही जर गेलात तर KG रँकच्या बॅचमध्ये गेल्यावर तुम्हाला कंटेंट दिसेल. कंटेंटमध्ये इंडियन जॉग्रफीचे 3 फाईल्स तुम्हाला तिथं दिसतील. त्या 3 फाईल्सच्या जवळ इथं, ठीक आहे, चॅप्टर नंबर 1 दिसेल. त्या चॅप्टर नंबर 1च्या वरती वरच्या साईडला चॅप्टर नंबर 8 इंडियन हँडबुक्स फॉर स्टुडंट असा पॉईंट या ठिकाणी मेन्शन आहे. ठीक आहे,
हे लक्षात ठेवा. इथं जायचंय, इथं तुम्हाला क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी अवेलेबल होतील. हे मी तुमच्यासमोरच करतोय. ठीक आहे. तर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना हँडबुक्स पाहिजे, तर हे सगळं हँडबुक्स त्यांना इथं दिलेलं आहे. या हँडबुक्सला तुम्हाला शेअर करता येतं, सेव्ह करता येतं. ठीक आहे. आणि या हँडबुक्सला हे बघा, इथं खाली 3 डॉट दिलेत, त्याच्यावरनं तुम्ही हे डाउनलोडही करू शकता. ठीक आहे. डाउनलोड झालं की त्याला तुम्ही पाहू शकता. हे डाउनलोड तुमच्या ओके किंवा सेव्ह पण करता येऊ शकतं. आणि जर सपोज आपल्या बॅचमध्ये जो WhatsApp ग्रुप आहे तिथं मी वाटलंच तर हे हँडबुक्स तुम्हाला लेक्चर झाल्यावर टाकून देईल. सगळ्यांनी तिथून ते हँडबुक्स डाउनलोड करून घ्यावं. चला, हे झालं तुमच्या नोट्सबद्दलचं. तर सर क्रिक खाडी जी आहे, ह्या सर क्रिक खाडीपर्यंत आपण आलो. हा जो विस्तार आहे, ओके, या ठिकाणापासून तर त्या ठिकाणापर्यंत जी आपली लांबी आहे, ती किती किलोमीटरची लांबी आहे? गुजरातपासून तर अरुणाचल प्रदेश 2900. पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 2933. ठीक आहे. आणि उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर 3214. ओके. आता आपण इथे येऊ खाली. इथे आहे कन्याकुमारी. इथं काय? तर कन्याकुमारी. आणि इथं काय? तर दफदार आहे. कन्याकुमारी किती आहे? तर कन्याकुमारीची जी डिग्री आहे ती 8 डिग्री 4 मिनिट. कन्याकुमारी किती? 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद. कुठं येईल? तर ती उत्तर येईल. तर दफदारची, ओके, दफदारची काय आहे? दफदारची, तर दफदार आहे 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंद उत्तर. तर ही आपल्या दफदारची, आपल्या भारताची उत्तर पार्ट आहे. हा आहे अक्षवृत्त विस्तार आणि हा आहे रेखावृत्त विस्तार. काल आपण हे रिवाइज केलं होतं. तर आज आपण या भारताच्या अंतर्गत असलेली महत्त्वपूर्ण अशी रेषा बघणार आहोत, ज्या रेषेला म्हणलं जातं कर्कवृत्त. ठीक आहे. जी कर्कवृत्ताची जी सिस्टीम आहे, ही कर्कवृत्त कुठून गेलेली आहे? तर बघा, पृथ्वीवरती एक इमॅजिनरी लाईन आहे. ठीक आहे. पृथ्वीवरती एक इमॅजिनरी लाईन तयार करून ठेवलेली आहे. आता या इमॅजिनरी लाईनपैकी पृथ्वीच्या बरोबर मध्यभागातून आडवी रेषा जी गेलेली आहे ती आहे 0 डिग्री. आणि या पृथ्वीच्या उत्तरेकडून जी थोड्याशा उत्तरेकडच्या बाजूला 23.5 डिग्रीवरती आणि दक्षिणेकडे 23.5 डिग्रीवरती किती? 23.5 डिग्री नॉर्थ आणि 23.5 डिग्री साऊथ. ठीक आहे. हे काढून घ्या. बाजूला कुठेतरी भरपूर काही जागा तुम्हाला सोडलेली मी तिथं. पृथ्वीच्या, ओके, काढून घ्या चला पटपट. पृथ्वीच्या मध्यभागात विषुववृत्त आहे, ज्याला आपण सगळ्यात मोठं विषुववृत्ताला, हे जे विषुववृत्त आहे या विषुववृत्ताला सर्वात मोठं वृत्त म्हटलं जातं. त्याला बृहद वृत्त म्हणून सुद्धा ओळखलं जातं. विषुववृत्ताला एक बृहद वृत्त म्हणून सुद्धा ओळखलं जातं. क्लिअर? बृहद वृत्त म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 23.5 डिग्री नॉर्थ 23.5 डिग्री साऊथ विषुववृत्ताचा हा जो पट्टा आहे, हा 23.5 डिग्री नॉर्थ वरती जो आहे त्याला म्हणलं जातं कर्कवृत्त. आणि 23.5 डिग्री साऊथ मध्ये जो आहे त्याला म्हणलं जातं मकर वृत्त. आता बघा, काही दिवसात मकर संक्रांत येईल बघा, 10-1 दिवसात, एक 4-5 दिवसात, सॉरी 7-8 दिवसात मकर संक्रांत स्टार्ट होईल. तर मकर संक्रांत का असते? मकर संक्रांत हा एकमेव सण आहे की जो त्याच एक्झॅक्टली दिवशी असतो. बाकीचे सगळे सण पुढे मागे होतात, पण तो दिवस त्याच दिवशी असतो, 14 किंवा 15ला. मकर संक्रांत याचा अर्थ असा की सूर्य मकर वृत्त ओलांडून किंवा मकर वृत्ताची जी रास आहे ती ओलांडून आता सूर्य उत्तरेकडे चाललेला आहे. म्हणजे सूर्याचं आता उत्तरायण सुरू होईल. आपल्याकडे आता ऊन वाढायला सुरुवात होईल. आपल्याकडे ऊन वाढायला सुरुवात होईल आणि ऊन वाढायला सुरुवात म्हणजे त्यानंतर बरेचसे लोक शेती करत नाहीत. तिथपर्यंत शेतीची एक लिमिट असते. म्हणून बरेचसे लोक काय करतात, शेतीमध्ये जेवढं काही उत्पादन झालेलं आहे त्या सगळ्यांची एकदम भाजी करून ते खातात. एकाच वेगवेगळ्या प्रकारच्या एकत्र भाज्या बनवतात आणि ते खातात. आपण ते मकर संक्रांत किंवा ते तिळगुळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या. तर मकर वृत्त जो आहे हा मकर वृत्तापासून सूर्यवरती आलेला असतो. म्हणजे साधारणतः आता असं समजून चला की आपल्या भारतामध्ये मकर वृत्त तर जात नाही, कारण की भारत दक्षिण गोलार्धात आहेच नाही. आपला भारत हा उत्तर गोलार्धात आहे. मग उत्तर गोलार्धामध्ये 23.5 डिग्री नॉर्थ जी आहे ती बरोबर आपल्या भारताच्या मध्यभागातून जाते.
मग आता तुम्ही म्हणत असाल की सर हे 23.5 डिग्रीवरतीच का, हे 33.5 डिग्रीवर का नाही गेलं किंवा 30 डिग्रीवरती का नाही गेलं, 23 डिग्रीच का? तर कोणी सांगू शकतं का याचं रिझन काय? कर्कवृत्त आणि मकरवृत्त 23.5 डिग्रीवरतीच काय? याचं साधी सिंपल रिझन आहे, आपल्या पृथ्वीचा आस कललेला आहे. आपली पृथ्वी अशी नाहीये जशी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे, जशी शो केली ना तशी आपली पृथ्वी नाहीये. आपली जी पृथ्वी आहे ती आपली पृथ्वी, ठीक आहे, आपला जो गोला आहे पृथ्वीचा, तो गोला जो इथं पाहिजे होता नॉर्थ, इथं पाहिजे होता साऊथ. ऍक्च्युअली आपली जी पृथ्वी आहे तिचा 23.5 डिग्री आस कललेला आहे, म्हणजे तिचा ऍक्सिस जो आहे तो 23.5 डिग्रीनं कललेला आहे, तो इथं नाहीच आहे. ठीक आहे, आपला जो नॉर्थ आहे तो 23.5 डिग्रीने इथं कलल्यामुळे नॉर्थ इथं आलेला आहे. ओके, ही जी डिग्री आहे ही 23.5 डिग्री आहे. 23.5 डिग्री असल्यामुळं साऊथ सुद्धा या साईडला कललेला आहे इथं. त्याच्यामुळं नॉर्थ आणि साऊथ हे असं आहे. ठीक आहे, नॉर्थ आणि साऊथ असं आहे. त्यामुळं विषुववृत्त जो आहे ना तो विषुववृत्त पण असा आहे. ठीक आहे, कर्कवृत्त असा आहे आणि मकरवृत्त असा आहे. इथं ऍक्च्युली आहे कर्कवृत्त, इथं आहे मकरवृत्त. आपली जी पृथ्वी आहे, आता स्पेशली राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि कंबाईनवाल्यांनी पण लक्षात ठेवा, कारण की हा बेसिक आहे तुमचं, की आपली जी पृथ्वी आहे ती 23.5 डिग्री कलल्यामुळं, आपला ऍक्सिस 23.5 डिग्रीने कललेला आहे, त्याच्यामुळं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, कर्कवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि मकरवृत्त म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, हे इमॅजिनरी पद्धतीने 23.5 डिग्रीवरती, म्हणजे जिथं विषुववृत्त पाहिजे होतं तिथं कर्कवृत्त आहे. आणि कधी कधी पृथ्वी ज्यावेळेस फिरते त्यावेळेस तिथं जिथं विषुववृत्त पाहिजे तिथं मकरवृत्त पण येतं. म्हणजे बरोबर 0 डिग्रीच्या लाईनवरती कर्कवृत्त आणि मकरवृत्त हे दोन्ही या ठिकाणी येतात. म्हणून एक साधारणतः एक इमॅजिनरी लाईन तयार करून ठेवलेली आहे की बाबांनो, पण हा जो सेंटर आहे हा सेंटर कायम मध्येच असतो. हा जो सेंटर आहे हा कायम मधला मध्येच राहतो. ठीक आहे, त्यामुळं पृथ्वी जी आहे ती कल्ली असल्यामुळं कर्कवृत्त आणि मकरवृत्त आपल्याकडे तयार करून ठेवलेलं आहे, हे त्याचं रिझन आहे. आता कर्कवृत्त मकरवृत्त आपल्याला समजून घेतलं, कर्कवृत्त मकरवृत्त कसं आहे ते पण समजून घेतलं. आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे कर्कवृत्त जे आहे ते आपल्या भारतातून कुठून कुठून जात. ठीक आहे, आपल्या भारतातून जे कर्कवृत्त आहे, आपल्या भारतातून जे कर्कवृत्त आहे, एक मिनिट द्या, एकूण 8 राज्यातून जात. आणि आता रिसेंटली 2025ला, मी काल तुम्हाला ग्रुपवरती पण टाकलेला आहे तो फोटो, 2025ला जी राज्यसेवा झाली, या राज्यसेवामध्ये हा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. हा PYQ ॲज इट इज आलेला आहे. कालच मी तुम्हाला ग्रुपवरती टाकलेला आहे, कालच मी तुम्हाला ग्रुपवर ॲड करून दिलेला आहे की हा PYQ टार्गेट होणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. तर कर्कवृत्त जो आहे त्या कर्कवृत्त एकूण 8 राज्यातून गेलेला आहे, ज्यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम या ठिकाणाहून कर्कवृत्त गेलेलं आहे. आता कर्कवृत्त या तिघांमधून गेलेलं, सॉरी 8 राज्यांमधून गेले, तर ते 8 राज्य थोडेसे आपण समजून घेऊ. बघा, हा आहे गुजरात. ओके, या ठिकाणचा राजस्थान, राजस्थानचा एकदम छोटासा पॉइंट येत. ठीक आहे, त्यानंतर हा MP, त्यानंतर हा छत्तीसगड. ठीक आहे, हा छत्तीसगड, त्यानंतर हा झारखंड, त्यानंतर हा वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, हा काय तर वेस्ट बेंगॉल, हा झारखंड. ठीक आहे, आणि त्यानंतर तो एंट्री करतो बांगलादेशमधून. एंट्री कुठून करतो? बांगलादेशमधून. बांगलादेश नंतर आपल्या भारताचं एक राज्य आहे, ओके, ज्या राज्याला आपण म्हणतो त्रिपुरा. त्रिपुरातून हा एंट्री करतो. पण बघा, त्रिपुराच्या आणि मिझोरामच्या मध्ये इथे एक छोटीशी जागा आहे. ठीक आहे, त्रिपुरा आणि मिझोरामच्या मधून आहे, तर हे या भागातून सुद्धा बांगलादेशमधून जातं.
म्हणजे त्रिपुरातून गेल्यानंतर परत ते बांगलादेशमध्ये जातं आणि बांगलादेशमधून गेल्यानंतर परत ते मिझोराममधून जातं. म्हणजे इथून ते गेलेले असं परत ते बांगलादेशमधून जातं आणि परत ते मिझोराममधून आउट होतं. मिझोराम नंतर ते पुढं म्यानमारमध्ये जातं. मिझोराममधून ते पुढं म्यानमारमध्ये जातं. ठीक आहे, पॉईंट लक्षात आले. जे कर्कवृत्त आहे लिहिलं का? पॉईंट लिहिले का? जे कर्कवृत्त आहे हे कर्कवृत्त हे कर्कवृत्त भारताच्या शेजारील बांगलादेश आणि म्यानमारमधून जातं. आपण पॉईंट लिहून ठेवा. कर्कवृत्त हे भारताच्या शेजारील असलेल्या बांगलादेश आणि म्यानमारमधून गेलेलं आहे. भारताच्या शेजारील असलेल्या बांगलादेश आणि म्यानमार या भागातून गेलेलं आहे. आणि चीन, बांगलादेश, म्यानमार 2 आणि 3 नंबरचा चीन. आता तुम्ही म्हणाल सर चीन तर वरती राहिला, बाबांनो म्यानमारच्या समोर चीनचा एक भाग या ठिकाणी आहे. म्यानमारच्या समोर चीनचा एक भाग या ठिकाणी आहे. त्यामुळे कर्कवृत्ताचा जर आपल्या देशांच्या शेजारील देशांचा सोबत जर आपण लिंक करायचा प्रयत्न केला, जो की क्वेश्चन्स अपेक्षित आहे, तर तो सरळ सरळ येऊ शकतो की भारत तर आहेच, भारताच्या शेजारचा बांगलादेश पण आहे, त्यानंतर म्यानमार पण आहे आणि सोबत पुढचा चीन पण आहे. तर चीन बऱ्याचशा लोकांना दिसत नाही, पण चीन आहे. पण तुम्ही जर म्हणत असाल सर इकडे पाकिस्तान वगैरे, तर नाही, पाकिस्तानमधून तो गेलेला नाही. पाकिस्तानमधून तो गेलेला नाहीये, इराणमधून गेलेला नाहीये. आपल्या भारता शेजारी इराण तसाही येत नाही, मग त्याला सोडून द्या. पॉईंट लिहिले. म्हणजे कर्कवृत्त जो आहे हा कर्कवृत्त या मधल्या पट्ट्यातून गेलेला आहे. हा मधला पट्टा किती राज्यांमधून गेला तर बघा, इथं गुजरात, त्यानंतर राजस्थान. मग आता तुम्हाला हा क्रम विचारला जातो. गुजरात, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, बरोबर. मध्य प्रदेश नंतर छत्तीसगड, त्यानंतर झारखंड, त्यानंतर वेस्ट बेंगॉल, त्यानंतर त्रिपुरा, त्रिपुरा नंतर मिझोराम. हा जो क्रम आहे ना, हा क्रम लय मॅटर करतो. हा क्रम तुम्हाला वेस्ट टू ईस्ट लक्षात ठेवायचा. जर कधी क्वेश्चन असा विचारला की बाबा जो आपला कर्कवृत्त आहे हा कर्कवृत्त किती राज्यातून गेलाय, तर हे 8 राज्यात लक्षात आलं. पण आता सांगितलं होतं तुम्हाला की आपल्या देशातून, ओके, देशातील किंवा देशाच्या शेजारील देशाच्या, भारत देशाच्या शेजारील किती देशातून गेलेला आहे. भारताच्या शेजारचे 3 देश आहेत. आता सांगितलं बांगलादेश, म्यानमार आणि चीन. इथं तुम्हाला मॅप रिडिंग करावं लागतं. इथं तुम्हाला मॅप रिडिंग पाहिजे. भारताच्या शेजारील देशात किती देशातून गेले, तर बांगलादेश, म्यानमार आणि चीन. ठीक आहे. बांगलादेशची राजधानी कोणती? ढाका. म्यानमारची राजधानी कोणती? नॅपिताव. आणि चीनची राजधानी कोणती? तर बीजिंग. ओके, नॅपिताव. दो पण म्हणतात किंवा दाव पण म्हणतात किंवा ताव पण म्हणतात. नॅपिताव. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जात. ठीक आहे. आता ह्या कर्कवृत्तानंतर आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट काय घडते माहिती आहे? हे जे कर्कवृत्त गेल्यामुळं आपल्या भारताला उत्तरीय समशीतोष्ण आणि दक्षिणीय उष्ण अशा 2 विभागांमध्ये भारत डिवाइड केला जातो. आता हे जे कर्कवृत्त गेलेलं आहे, या कर्कवृत्तामुळं आपल्या भारताला 2 भाग पडतात. एक म्हणजे उत्तर, एक म्हणजे दक्षिण. तर आता पृथ्वीचा जर विचार केला आपण, ठीक आहे, या पृथ्वीचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा.
या कर्कवृत्त, आता बघा विषुववृत्त इथे, तुम्ही आता हा मॅप काढला असेल तुमच्या पुस्तकामध्ये, तर या विषुववृत्तापासून ते या कर्कवृत्तापर्यंत, या विषुववृत्तापासून या कर्कवृत्तापर्यंत, किंवा या विषुववृत्तापासून या मकरवृत्तापर्यंत, या विषुववृत्तापासून ते या मकर वृत्तापर्यंत किंवा कर्कवृत्तापर्यंत, हा जो पॅटर्न आहे, या पॅटर्नला काय म्हणलं जातं? उष्ण कटिबंध म्हणतात. याला काय म्हणतात रे? याला उष्ण कटिबंध म्हणतात. याला काय म्हणतात? उष्ण कटिबंध म्हणतात. म्हणजे थोडक्यात आता इमॅजिन करा की आपला जो भारत आहे, आपला जो भारत आहे, हा भारत कुठे आहे? तर या इथं असा आलेला आहे, बरोबर. तर भारताचा अर्धा भाग आहे ना खालचा दक्षिणेकडचा, हा उष्ण कटिबंधात आलेला आहे. आणि भारताचा जो वरचा भाग आहे म्हणजे उत्तरेकडचा, हा कशात आलेला आहे? तर हा वेगळ्याच कटिबंधात गेलेला आहे. भारताचा जो दक्षिणेकडचा भाग आहे हा वेगळ्या कटिबंधात, आणि भारताचा म्हणजे उष्ण कटिबंधात, आणि भारताचा उत्तरेकडचा जो भाग आहे तो वेगळ्याच कटिबंधात गेलेला आहे. म्हणून म्हणून ही लाईन मी या ठिकाणी लिहिलेली आहे. त्या लाईनला नीट समजून घ्या की भारताच्या किंवा या कर्कवृत्तामुळे, ओके, हे जे कर्कवृत्त गेलेले आहे, त्या कर्कवृत्त गेल्यामुळे तापमानानुसार दोन भाग पडतात. कशानुसार? तापमानानुसार. कारण की आपल्याकडे सडनली तापमान भारतामधलं काय होतं? चेंज होतं. तर उत्तरीय समशीतोष्ण तापमान आणि दक्षिणेकडचं उष्ण तापमान. आता ऑब्व्हियसली विषुववृत्ताच्या जवळ, या विषुववृत्ताच्या जवळ सूर्याची किरणं लंबरूप वर्षभर पडतात. मी मगाशी सांगितलं होतं की हा जो विषुववृत्तीय पट्टा आहे, या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये वर्षभर सूर्याची किरणं काय पडतात? लंबरूप पडतात. हे लिहून ठेवा. वर्षभर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. पॉइंट टू बी नोटेड. वर्षभर काय होतं तिथं? सूर्याची जी किरणं आहेत ती लंबरूप पडतात. लिहिलं? तर थोडीशी तिरपी किरणं जी आहेत, तिरपी किरणं जी आहेत, ही तिरपी किरणं कुठं पडतात? ते उत्तरेकडच्या बाजूला पडतात. तिरपी किरणं ही उत्तरेकडच्या बाजूला थोडीशी पडतात. ठीक आहे. आणि अतितिरपी किरणं ह्या नॉर्थ साईडला एक 66.5 डिग्री आहे, 66.5 डिग्री नॉर्थ, याला म्हटलं जातं आर्टिक वृत्त. ठीक आहे. 66.5 डिग्रीवरती काय? आर्टिक वृत्त. 66.5 डिग्रीवर काय? आर्टिक वृत्त आहे. ठीक आहे. आणि इकडे दक्षिणेकडे 66.5 डिग्रीवरती काय? अंटार्क्टिक वृत्त आहे. ठीक आहे. इकडे काय? आर्टिक वृत्त आहे, तर इकडे काय? अंटार्क्टिक वृत्त आहे. आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त या साईडला प्रचंड तिरपी किरणं पडतात. इथे जी किरणं पडतात सूर्याची ती प्रचंड तिरपी पडतात. एवढी प्रचंड तिरपी पडतात तर कधी कधी या प्रदेशामध्ये तर 6-6 महिन्याचा रात्र आणि 6-6 महिन्याचा दिवस असतो. 6 महिने तिथला सूर्यच हटत नाही. सूर्य कंटिन्यू दिसतो 6 महिने त्या 66.5 डिग्रीच्या वरती कंटिन्यू सूर्य दिसतो. आता तो कसा दिसतो, काय दिसतो, हे सगळं वर्ल्ड जिओग्राफी. पण इथं महत्वाचा पॉईंट काय?
ठीक आहे, आणि हे तसं आपण पुढे बघणारच आहोत, टेन्शन घेऊ नका. तर हे जे आर्टिक वृत्त आहे उत्तरेकडचं 66.5 किंवा 66.5 अंटार्क्टिका वृत्त आहे, इकडं आपल्याला जायचंच नाही, कारण की इकडं ऑलरेडी थंड वातावरण असतं. म्हणजे असं इमॅजिन करा की ह्या मधल्या पट्ट्यात पृथ्वीच्या अगदी विषुववृत्ताच्या कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये उष्ण प्रकारचं वातावरण असतं. तर उष्ण प्रकारचं वातावरण असतं म्हणजे या ठिकाणचा जो उन्हाळा असतो तो मोठा असतो. या ठिकाणचा उन्हाळा जो असतो तो मोठा असतो. तर उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये उष्णता जास्त असते, तापमान जास्त असतं. जसं जसं तुम्ही कर्कवृत्त किंवा विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाल तसे तसे तुम्हाला सूर्याची तिरपी किरणं पडतात, आणि सूर्याची तिरपी किरणं पडल्यानंतर काय होतं, सूर्याची जर तिरपी किरणं पडली तर काय होईल, तर जो सूर्य आहे त्या सूर्यापासून जेवढी उष्णता मिळायला पाहिजे ती उष्णता मिळणार नाही, आणि परिणामी काय होईल, तर तो जो प्रदेश आहे तो प्रदेश थोडासा उष्ण स्वरूपाचा, थंड स्वरूपाचा राहील. तर आता बघा इथं प्रचंड तिरपी पडल्यामुळं त्या प्रचंड तिरपीच्या ठिकाणी शीतकटिबंध असतो. काय असतो? शीतकटिबंध. इथं सुद्धा खाली शीतकटिबंध असतो. ठीक आहे, पण आता तुम्ही इमॅजिन करा की इकडं शीतकटिबंध एकदम फुल ऑन शीत, इकडं फुल ऑन शीत, इकडं फुल ऑन उष्ण. ठीक आहे, हा सगळा पट्टा कसा आहे, हा सगळा उष्णकटिबंधाचा आहे. नोट्स कुठे चांगलं. इकडं उष्णकटिबंध, इकडं शीतकटिबंध. इथं उष्ण इथं शीत, त्याच्यामध्ये काय असणार आहे, या ठिकाणी हा जो पट्टा तुम्हाला दिसतोय हा पट्टा थोडासा, म्हणजे इथं बघा इथं गरम आहे थोडंसं उष्ण आहे, तर या पट्ट्यात थोडंफार तुम्हाला उष्णता असणार का नाही, इथं इथं तुम्हाला थोडीशी उष्णता असणार, याला लागून थोडीशी उष्णता असणार. ठीक आहे, आणि याच्या वरच्या भागात थंडी असणार, थंडी असणार. म्हणजे हा जो पट्टा आहे, ओके, किंवा हा जो पट्टा आहे, हा जो तिरपी किरण पडतायत पण थोडी पडतायत ना, लय नाही, तर या ठिकाणी उष्ण आणि शीत यांचं समान अस्तित्व असतं, त्यांचं समान अस्तित्व असतं. हा जो मधला पट्टा आहे ना, त्या मधल्या पट्ट्यामध्ये उष्ण आणि शीत यांचं समान अस्तित्व असतं, आणि समान अस्तित्व असल्यामुळेच या प्रदेशाला सम शीत आणि उष्ण या सगळ्यांचं, तीन शब्दांचं कॉम्बिनेशन हे नाव तयार होतं समशीतोष्ण, टेम्परेट. इंग्लिशमध्ये काय त्याला म्हणलं जातं, ओके, हा एक पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे, त्याला टेम्परेट, नॉर्दर्न टेम्परेट झोन म्हणतात. आणि दक्षिणेकडच्या दक्षिणीय उष्णमध्ये काय म्हणलं जातं, सदर्न ट्रॉपिकल म्हणतात. नदर्न टेम्परेट आणि सदर्न ट्रॉपिकल. म्हणजे आपला जो भारत आहे, आपल्या भारताचा जो चतुष्कोन आहे किंवा भारताचा जो एरिया आहे हा असा, ठीक आहे. तर या भारताच्या मध्यभागातून काय गेलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे, आणि कर्कवृत्त गेल्यामुळं भारताच्या नॉर्थ पार्टला, ओके, या नॉर्थ पार्टला समशीतोष्ण म्हटलं जातं, आणि दक्षिणेकडच्या बाजूला उष्ण कटिबंध म्हटलं जातं. समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध असं या ठिकाणी म्हटलं जातं. पॉईंट लक्षात आले? मी येणं जाणं काय करताय रे लेक्चर मधून? हॅलो, म्हणजे आपल्या भारताची सिच्युएशन लक्षात आली कर्कवृत्तामुळे. ओके, आता हे तर तुम्हाला क्लिअर झालं की भारताच्या समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध तापमानानुसार या ठिकाणी फरक पडतो. आता एक इंटरेस्टिंग पार्ट या ठिकाणी समजून घ्या. ठीक आहे, भारताचा जो समशीतोष्ण, ओके, समशीष्ण विभाग जो आहे त्याला ट्रॉपिकल झोन म्हणतात. ठीक आहे, भारताचा जो समशीष्ण म्हणजे टेम्परेट झोन, सॉरी ट्रॉपिकल नाही, टेम्परेट, जो टेम्परेट झोन आहे म्हणजे थोडक्यात कर्कवृत्ताच्या वरील उत्तरेकडील
कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील जो भाग आहे, ठीक आहे, कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील जो भाग आहे तो क्षेत्रफळानं मोठा आहे. तो क्षेत्रफळाच्या पेक्षा तो मोठा आहे. म्हणजे जवळपास भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 66% तो आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती? 66% हा विभाग आहे. आता तुम्ही मॅप वरती बघू नका, कारण की ऑलरेडी आपला जो मॅप आहे ना, ओरिजिनली आपल्या भारताचा मॅप खूप वेगळा आहे. पृथ्वीवरती आपला भारत खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आपल्याला ज्यावेळेस एखाद्या आपला भारताचा मॅप जो आहे, जेव्हा आपल्या भारताचा मॅप त्या पेपरवर दिला जातो प्रिंट करून, ठीक आहे, ज्यावेळेस आता फॉर एक्झाम्पल आता हे माझ्याकडे एक ॲटलस आहे. ज्यावेळेस भारताचा मॅप अशा पद्धतीने ज्यावेळेस पेपरवर प्रिंट करून दिला जातो ना, त्यावेळेस तो आपल्याला वेगळा दिसतो. ऍक्च्युअली भारताचा मॅप खूप वेगळा आहे. ज्यावेळेस तो पेपरवर प्रिंट केला जातो, आपली पृथ्वी गोल आहे ना, आपली पृथ्वी कशी आहे? गोल आहे. तर जर आपण ह्या कागदाला गोल केला, ठीक आहे, तर हा दुमडेल. आता हे मी पुस्तक दुमडणार नाही का विद्यार्थ्याचं आहे. जसं पुस्तक हातात घेतलं की लगेच ते विद्यार्थी माझ्याकडे असं एकदम वेगळ्या भावनेने बघायला लागला तो, ठीक आहे. आता गेलं पुस्तक कामात ना. आता सर दुमडते का काय? बरोबर. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हा सपोज भारताचा मॅप आहे ना, तर ह्याला सपाट कागदावर दिलेला आहे. सपाट कागदावर दिल्यामुळे तुम्हाला असं बघितल्यानंतर असं वाटतं की नाही यार, हे खाली बरोबर आहे, तेवढंच आहे, त्याच्यावरती तेवढंच आहे. बघितल्यानंतर तुम्हाला हे दिसणार नाही, ठीक आहे. बघितल्यानंतर हे तुम्हाला वाटणार नाही असं सपाट कागदावरती. पण ज्यावेळेस आपण पृथ्वीवरती इमॅजिन करतो किंवा त्याचं जे क्षेत्रफळ मोजतो, क्षेत्रफळ मोजल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की हा जो कर्कवृत्त आहे, ठीक आहे, हा जो कर्कवृत्त गेलेला आहे, कुठे गेला रे? घालवला ना कर्कवृत्तमधून. हा, या कर्कवृत्ताच्या उत्तरेकडचा जो भाग आहे ना, या उत्तरेकडच्या भागाचा हे पूर्ण, हे जे तुम्हाला दिसतंय ना कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या सगळ्या भागाचं, त्या पूर्ण भागाचे क्षेत्रफळ हे जवळपास भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 66%. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 66%. म्हणजे ह्याचा वाटा जो आहे वरच्या क्षेत्रफळाचा, हा जवळपास 2/3 आहे. किती? 2/3 वाटा आहे. आणि दक्षिणेकडचा जो भाग दिसतोय ना, हा दक्षिणेकडचा जो भाग आहे, त्या दक्षिणेकडचा या कर्कवृत्तापासून जर तुम्ही दक्षिणेकडे गेले तर दक्षिणेकडचा जो भाग आहे, या दक्षिणेकडच्या भागाचं क्षेत्रफळ हे 33% आहे. किती? 33%. म्हणजेच किती येते? 1/3. हा पॉईंट लिहून ठेवा. हा पॉईंट तुमचा लिहून तुम्हाला ठेवायचा, ठीक आहे. आता इंटरेस्टिंग पार्ट आणखी इथं असा येतो की या कर्कवृत्तापासून जर तुम्ही दक्षिणेकडे गेले कन्याकुमारीपर्यंत, तर हे जवळपास 1600 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. ठीक आहे, किती? 1600 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. कुठे लेक्चरला बसताना सगळ्या नोट्स घेऊन बसायच्या, ठीक आहे. या भागाचं जे क्षेत्रफळ आहे ते 33%च आहे. आणि 33% जे आहे म्हणजे 1/3, 1600 किलोमीटरचा पार्ट आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे साधारणतः या कर्कवृत्तापासून कन्याकुमारीपर्यंत आपण गेलो 1600 किलोमीटरचा पट्टा या ठिकाणी येतो, ठीक आहे. कितीचा? 1600 किलोमीटरचा पट्टा. मग ऑन एन ॲव्हरेज जर बघितलं गेलं तर आपला भारताचा जो भूशिर आहे, हा त्रिकोणी भाग जो आहे ना, तो 1600 किलोमीटर आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये शिरलाय असं आपण म्हणू शकतो. आणि हे वरती किती आहे? 3200. म्हणजे 3214 किलोमीटर बघा, पूर्ण उत्तरेकडून दक्षिणेकडे. उत्तरेकडून दक्षिणेकडे किती आहे? 3214. मग 3214 तुम्ही जर 1600 मायनस केले तर किती आले? 1614. किती आले? 1614. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज जर बघितलं गेलं तर कर्कवृत्ताने बरोबर भारताला उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे बरोबर इक्वली पद्धतीने डिवाइड केलेला आहे. हा पण एक योगायोग समजा. आपल्या भारताबद्दल लय योगायोग. भारताची उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम जे रेखावृत्त अक्षवृत्त विस्तार आहे तो बरोबर 29 डिग्रीचा आहे. हे पण योगायोगच म्हणा. भारताचा जो कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडचा जो पार्ट आहे तो पण जवळपास सारखाच आहे. पण क्षेत्रफळाच्या बाबतीत योगायोग नाहीये. क्षेत्रफळाच्या बाबतीत मात्र फरक आहे. आणि विद्यार्थ्यांना काय वाटतं माहिती का, मॅपवरती सगळं सारखं दिसतं,
म्हणून विद्यार्थी इथं सारखा विचार करतो. आणि जर समजा एखादा क्वेश्चन या ठिकाणी टार्गेट झाला की उत्तरेकडचं क्षेत्रफळ हे 66%, विद्यार्थ्याला खोटंच वाटणार, कारण की मॅपमध्ये 66% दिसतच नाही. मॅपमध्ये लय भलतंच काहीतरी दिसतं. तुम्ही कुठलाही मॅप बघा, तुम्ही इव्हन तुमच्या हातात असलेला जो नोट्स मधला जो मॅप आहे, हँडबुक मधला जो मॅप आहे, तो तुम्ही बघा. त्या मॅपला तुम्ही अर्धा डिवाइड करा, वरचा भाग तुम्हाला सारखा वाटतो आणि खालचाही भाग तुम्हाला सारखाच वाटतो. ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. ठीक आहे, समजलंय? शेवटी मॅपमध्ये फरक पडतो. आता हा जो मॅप आहे, या मॅपला सुद्धा नीट निरीक्षण करा, कारण की याच्यावरती सुद्धा लेखाचा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे की पठारी प्रदेश कुठल्या रंगाचा असतो. ठीक आहे, तिथं भास होताच. ह्याच्यावर क्वेश्चन विचारला, ह्याच्यावर पठारी प्रदेश कुठल्या रंगाचा असतो म्हणून. म्हणजे तुम्ही किती मॅप रिडिंग करताय, कुठला रंग कशाला दिला जातो आणि कशा स्वरूपात असतो, यावरती सुद्धा आयोग जर क्वेश्चन विचारते, म्हणजे आयोग तुम्हाला एकदम बारीक पद्धतीने तुम्ही अभ्यास करताय की नाही करताय हे तुमच्याकडे बघता येते. ठीक आहे, हे बेसिक लक्षात आलं. तर पूर्ण भागाचे जे क्षेत्रफळ आहे, त्या पूर्ण भागाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून वरतं 66% आणि खाली दक्षिणेकडच्या भागात ओके 33%. इथपर्यंतचा भाग मला असं वाटतं की तुम्हाला लक्षात आला असावा. याच्यात जर काय तुम्हाला डाऊट असेल तर ते विचारा. ठीक आहे, आता कधी कधी असे क्वेश्चन येतात बघा. ठीक आहे, की कोणत्या राज्यांच्या राजधान्या त्या कर्कवृत्ताच्या एकदम जवळ आहेत. कर्कवृत्ताच्या एकदम जवळ आहेत. बघा, भोपाळ कशाची राजधानी आहे? एमपीची राजधानी. गांधीनगर कशाची राजधानी आहे? गुजरातची राजधानी. रांची, ठीक आहे, रांची कशाची आहे? झारखंडची. आणि ऐझवाल कशाची आहे? तर मिझोरामची आहे. या राज्यांच्या राजधानीचे क्षेत्र कर्कवृत्ताच्या एकदम जवळ आहेत. ठीक आहे, या राज्यांचे जे राजधानी आहेत ह्या कर्कवृत्ताच्या एकदम जवळ आहेत. पण छत्तीसगडची रायपूर, ठीक आहे, छत्तीसगडची रायपूर, त्याचबरोबर पश्चिम बंगालची कलकत्ता ही मात्र त्याच्या जवळ नाहीये. राजस्थानचं सुद्धा जवळ नाहीये. पण भोपाळ, गांधीनगर, रांची, ऐझवाल ह्या जे काही राजधानी क्षेत्र आहेत हे कर्कवृत्ताच्या एकदम जवळ आहेत. स्पेशली बांगलादेशची जी राजधानी ढाका, बांगलादेशची राजधानी जी आहे ती ढाका, ही ढाका ही राजधानी तर एक्झॅक्टली कर्कवृत्तावरतीच आहे. एक्झॅक्टली कुठे? कर्कवृत्तावरच आहे. रांची आणि भोपाळ हे सुद्धा, रांची, भोपाळ, गांधीनगर, ऐझवाल आणि त्रिपुराची अगरतळा जी आहे ती अगरतळा थोडी उत्तरेकडची, थोडी उत्तरेकडे कर्कवृत्तापासून गेलेली आहे. पण ठीक. मग आता क्वेश्चन असे पण येतात तुम्हाला की खालीलपैकी कोणत्या राजधान्या त्या कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे आणि कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे? काही इथं लय भारी आहे. ठीक है, ये कुछ भी पूछते हैं लोग. बघा, अरे हा, हे आहे कर्कवृत्त बरोबर एक्झॅक्टली इकडे असंच गेलेलं आहे. ठीक आहे, तर हे आहे कर्कवृत्त. आता बघा, मी राजधानी कुठं कुठं लिहितोय. ठीक आहे, राजधानी गुजरातची राजधानी इथे. राजधानीसाठी मी जरा ब्लू मार्किंग करतो. ठीक आहे, तर या ठिकाणी काय? गांधीनगर. कुठल्याही मॅप वरती लिहा, मॅप भरपूर दिलेले तुम्हाला, मी ढिगभर मॅप दिलेत. ठीक आहे, त्यानंतर भोपाळ. ठीक आहे, या ठिकाणी काय? भोपाळ. आता रायपूर बघा इथे एकदम खाली. त्यानंतर इथंच याच्याच बाजूला आहे रांची. इथं आहे कलकत्ता. ठीक आहे, कलकत्ता. हे जे काही राज्य तुम्हाला दिलेले आहेत हे राज्य कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे असलेले राजधानीचे क्षेत्र दर्शवतात. कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे असलेले राजधानीचं क्षेत्र दर्शवतात. तर ठीक आहे, तर उत्तरेकडचं जे क्षेत्र आहे,
ठीक आहे, उत्तरेकडच्या बाजूला. उत्तरेकडच्या बाजूला राजस्थान येतंय बघा. राजस्थानचे काय? जयपूर. ठीक आहे, राजस्थानचं काय? तर जयपूर. ठीक आहे, आणि इकडे इथं आहे अगरतळा, या ठिकाणी आहे ऐझवाल. या पद्धतीने तुमचे मॅप रीडिंग सगळे झाले पाहिजे. मॅप रीडिंग प्रॉपर करून घ्या. ममता प्रिंट काढली ममता? मुस्कान, वर्षा, महेश, अर्चना मॅडम काढली प्रिंट? निलेश भाऊ, हे पॉईंट्स लक्षात ठेवा. हे मॅपिंग पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. अगरतळा, ऐझवाल हे जे ठिकाण आहेत, हे सगळे ठिकाणं तुम्हाला माहिती पाहिजे की कोणते ह्याच्यावरती आहेत, कोणते ह्याच्या दक्षिणेकडे आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट, असा एक क्वेश्चन टार्गेट झालेला आहे. ठीक आहे, असा एक क्वेश्चन आलेला आहे आणि तो आलेला आहे म्हणून तो विचारतोय की महानदी कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते. ठीक आहे, महानदी कर्कवृत्ताला, ठीक आहे, कर्कवृत्ताला 2 नदी छेदते. तर महानदी छेदते का रे बाबांनो कर्कवृत्ताला? नाही, ऍक्च्युली महानदी नाही, ती मही नदी आहे. महानदी नाही तर मही आहे. मही आहे, मही, महानदी नाही आहे. मही आहे. तर मही नदी कर्कवृत्ताला 2 वेळा छेदतात. ही मही नदी कुठली रे बाबांनो? कुठून आली? पैदा कुठून झाली? ठीक आहे, मही नदी जी आहे, ठीक आहे, ही मही नदी इथून आलेली. या ठिकाणी एक डोंगर रांग, ठीक आहे, या ठिकाणी एक डोंगर रांग आहे. कोणती? तर या ठिकाणी कर्कवृत्ताच्या बाजूला विंध्य पर्वतरांग. ठीक आहे, कोणती? तर विंध्य पर्वतरांग ही आहे विंध्य. या विंध्य पर्वतरांगेमधून उगम पावणारी एक नदी आहे. ती अशी पहिली उत्तरेकडे जाते, नंतर परत दक्षिणेकडे अशी इकडे येते. तर ही जी मही नदी आहे, या मही नदीने 2 वेळा कर्कवृत्त छेदलेलं आहे. दुसरी गोष्ट, विंध्य पर्वत, ठीक आहे, विंध्य पर्वत, त्यानंतर या विंध्य पर्वताच्या समोर असलेले, विंध्य पर्वताच्या समोर असलेले काही महत्त्वाचे प्लॅट्यू, हे प्लॅट्यू सगळे कर्कवृत्तावरतीच आहेत. जसं फॉर एक्झाम्पल, आता बघा, जे प्लॅट्यू आहेत ते प्लॅट्यू कोणते कोणते? या ठिकाणी आहे माळवा पठार, या ठिकाणी आहे बुंदेलखंड किंवा ओके भामेरचं पठार, या ठिकाणी आहे बघेलखंड, या ठिकाणी आहे छोटा नागपूरचं पठार. ही सगळी पठारं कर्कवृत्तावरती. ठीक आहे, लय झालं आता डोक्याच्या वर सांगतो 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 काळजी करू नका. हे नाव आपण कुठे लिहू? वरती लिहू. या ठिकाणी माळवा पठार, या ठिकाणी माळवा पठार, हे माळवा पठार. जास्त असंच करू. या ठिकाणी आहे बुंदेलखंडच्या खालचं दक्षिणेकडचं बांधेर पठार. कोणतं? बांधेर. या ठिकाणचं बांधेर पठार. त्या बांधेर पठाराच्या वरच्या साईडला इकडे बुंदेलखंड आहे. या ठिकाणी आहे बघेलखंड, बघेलखंडचं पठार. या ठिकाणी आहे छोटा नागपूर. या ठिकाणी आहे छोटा नागपूर. ठीक आहे, समजलं आहे? छोटा नागपूर. तर मिझोरमच्या एरियामध्ये असलेल्या मिझो हिल्स आणि त्रिपुराच्या टेकड्या, ठीक आहे, मिझो हिल्स किंवा ल्युशाई हिल्स मिझोरमच्या एरियामध्ये इथून जातात. ल्युशाई,
ल्युशाई हिल्स किंवा मिझो हिल्स या प्रदेशामधून जातात. हे सगळा जो पार्ट झालेला आहे, हा सगळ्याच्या सगळा पार्ट्स आकाशामध्ये येतो, तर आपल्या कर्कवृत्ताच्या संदर्भात येतो. म्हणजे कर्कवृत्ताच्या संदर्भात फक्त सिटीज लक्षात नका ठेवू, राज्य लक्षात नका ठेवू. 2025ला ऑलरेडी राज्यसेवेला याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तर याच्यावरती तुम्हाला आणखी काही क्वेश्चन्स डीपमध्ये टार्गेट होऊ शकतात. हे झालं तुमचं पठारच. आता नद्यांवर या. किती नद्या अशा आहेत की ज्या नद्या कर्कवृत्ताला छेदतात? आता आपल्या भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेलेला आहे. तर आता जर महीवर नदीवरती जर क्वेश्चन आलेला आहे की मही नदी 2 वेळा छेदते, तर मग एकदाच छेदणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? कारण की मही नदी शिवाय म्हणजे फक्त एकटीच आहे मही नदी की जी 2 वेळा छेदते कर्कवृत्ताला. 2 वेळा छेदते ती. मग मुद्दा इथं असा येतो की बाकीच्या किती अशा नद्या आहेत की ज्या नद्या त्या ठिकाणी छेदतात. आता इथं गिचमिडकाला होईल, त्यामुळं जरा थोडासा कलर चेंज करतो. ठीक आहे, थोडासा कलर चेंज करतो. तर इथे एक साबरमती नावाची नदी आहे. इथे कोणती? साबरमती नदी. या ठिकाणी चंबळ नावाची एक नदी आहे. कोणती नदी? चंबळ. चंबळ नंतर सोन नावाची एक नदी आहे या भागातून. कोणती नदी? सोन, किंवा त्याला शोन पण म्हणतात. शोन. शोन नावाची नदी. शोन नावाची नदी. लिहलं? आणि त्यानंतर दामोदर नदी. त्यानंतर इथे दामोदर नदी आहे. दामोदर नदी. पुढं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बांगलादेशमध्ये गंगा नदी. गंगा नदी लिहायची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे की गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश वगैरे हा सगळा त्याच भागात येतो. गंगेचा पूर्ण त्रिभुज प्रदेश हा कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडे लागूनच आहे. हे सगळे पॉईंट्स आहेत ना, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला महत्त्वाचे या ठिकाणी आहेत. तर कर्कवृत्ताचा जर आपण भाग घेतला तर ह्या कर्कवृत्ताचा भाग म्हणजे एवढा सगळा पट्टा आहे. तुम्हाला काही डाऊट आता या कर्कवृत्तामध्ये? म्हणजे जे महत्त्वाचे घटक तुम्हाला सांगायचे होते ते तुम्हाला आज सांगायचे. म्हणजे आज आपल्याला मेन काय बघायचं आहे, मी मगाशी सांगितलं होतं की आपल्याला भारताची कर्कवृत्ताची पूर्ण कहाणी समजून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर प्रमाणवेळ रेषा जी काल आपण शिकली होती, ती प्रमाणवेळ रेषा आपली किती आहे? प्रमाणवेळ रेषा आपली इथून गेलेली आहे, जी आहे 82.5. ठीक आहे, 82.5 म्हणजे 82.5 डिग्री. ओके, पुढं ईस्ट. मग ही काल आपण बघितलं होतं की कोणत्या कोणत्या राज्यांमधून ही गेलेली आहे. तर हे सगळे राज्य तुम्ही काढून ठेवले असतील किंवा बघितले असतील. तर हे मिर्झापूरच्या जवळून गेलेली आहे, उत्तर प्रदेशच्या पुढून मिर्झापूर. मिर्झापूर जवळून गेलेली आहे. ओके, यूपी, एमपी, छत्तीसगड, त्यानंतर ओडिसा आणि आंध्र प्रदेशमधून ती 5 राज्यांमधून गेलेली आहे. हा सगळा कंटेंट आपण बघितलेला आहे. प्रमाणवेळ रेषेनुसार काल तुम्हाला हे पण सांगितलं होतं की गुजरातच्या घोरमोठा आणि अरुणाचल प्रदेश किबिथू यांच्यामध्ये जवळपास कितीचा? तर जवळपास 116 मिनिटाचा गॅप आहे. ठीक आहे. ओके ओके, नो प्रॉब्लेम मुस्कान. हे पॉईंट लक्षात आलं? किबिथू आणि गोरमोठा. त्या किबिथू आणि गोरमोठामध्ये जवळपास 116 मिनिटाचा डिस्टन्स आहे. तर प्रमाणवेळ रेषेनुसार जर आपण कधी बघितलं, ठीक आहे, प्रमाणवेळ रेषा. चला प्रमाणवेळ रेषेकडे आपण थोड्या वेळात येऊ, कारण की कर्कवृत्त कसं आहे, कर्कवृत्त हे आडवं आहे, अक्षवृत्त. तर आधी आपण अक्षवृत्तांची माहिती समजून घेऊ सगळी. म्हणजे भारतातली सगळी अक्षवृत्त उरकून जातात, मग आपण रेखावृत्ताच्या मागे लागू. ठीक आहे. प्रमाणवेळ रेषेची जी गणित आहेत, ही प्रमाणवेळ रेषेची गणित आपण नंतर घेऊ. आता सध्या जे आपल्याला घ्यायचं आहे, ठीक आहे, ती भारताची महत्वाचे काही असे रेखावृत्त. आता नेक्स्ट पार्ट्स लिहून घ्या. अक्षवृत्त. भारतातील प्रमुख अक्षवृत्त.
भारतातील प्रमुख अक्षवृत्ते. तर जी भारतातील प्रमुख अक्षवृत्त आहेत, एक मॅप दिलाय बघा मी तुम्हाला ब्लँक. ब्लँक मॅप दिलाय. दिला. तर भारतातील प्रमुख अक्षवृत्तामध्ये तर बाजूलाच एक काय करा, इथं अंदमान आणि निकोबार काढून ठेवा. त्या साईडला 1 2 3 4 आणि 1 2 असं एक काढून ठेवा बाजूला. ओके, असं एक बाजूला काढून ठेवा. आपल्या भारताशी संबंधित नाही आहे पण तरी बाजूला काढून ठेवा. आपल्याला भारताशी संबंधितच आहे पण आपल्याला या मॅपवरती आपण भारताशी कन्सिडर नाही करू त्या सगळ्या गोष्टी. तर बघा, हे सगळ्यात शेवटचं जे टोक दिसतंय तुम्हाला इथलं खालचं, तर तुम्हाला दिसतंय का नाही? दिसतंय दिसतंय दिसतंय. आम्हाला जरा एकदा मला चेक करू द्या, कारण माझ्याकडे जरा सॉफ्टवेअर्स. हां, दिसतंय. हे जे शेवटचं जे टोक आहे ना इथलं, ओके, या टोकाला काय कुठलं बेट म्हणतात? इंदिरा पॉईंट. या टोक जो सगळ्यात दक्षिणेकडचा टोक आहे तो आहे आपला इंदिरा पॉईंट. मग हा जो इंदिरा पॉईंट आहे, ठीक आहे, हा भारताचा सर्वात दक्षिणेकडचा टोक. पण आता तुमच्या माहितीसाठी आणखी एक गोष्ट सांगतो छोटीशी, की आपलं इथं काय आहे, दफदार. आपण बऱ्याचदा दफदार दफदार करतो, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या भारताचा हा एवढा भाग पाकिस्ताननं कॅप्चर केलेला आहे. हा एवढा भाग पाकिस्ताननं घेतलेला आहे. आणि पाकिस्ताननं घेतल्यामुळं 1947-47च्या काळातच पाकिस्तानने काश्मीर बळकावलेला आहे आणि त्यांनी पाकिस्तान, ज्याला आपण म्हणतो POK, पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर, एवढा जो भाग आहे ना तो काश्मीरने घेऊन घेतलेला आहे. सॉरी, पाकिस्तानने घेतलेला आहे. ठीक आहे, एवढा पार्ट आपला नाही आहे. आता प्रॉब्लेम असा झालाय की जे दफदार आहे ते दफदार आज पाकिस्तानमध्ये आहे. मग आपल्या भारताचं सध्याचं जर हायेस्ट पॉईंट म्हणलं की सगळ्यात नॉर्थकडचा जर पॉईंट म्हणला तर ते हा येतो. ठीक आहे, आता हा जो पॉईंट आहे या पॉईंटच्या जवळ एक नदी आहे, त्या नदीला म्हणतात सियाचीन हिमनदी. ठीक आहे, आणि या सियाचीन हिमनदीतूनच पुढे जाऊन शोक नावाची नदी जन्म घेते. शोक नदी. शोक म्हणजे मृत्यूची नदी. मरतेच माणूस तिथे. -65 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. गार हटतेच तिथे. ठीक आहे, डायरेक्ट आईस्क्रीमच. म्हणजे ह्या ठिकाणचं वातावरण असं आहे की तुम्ही कपमध्ये उकळतं पाणी घेतलं, कपमध्ये जर उकळतं पाणी घेतलं आणि हे कपमधलं उकळलेलं पाणी कपमध्ये घेतलं आणि तुम्ही असं नुसतं हवेत फेकलं, जसं ते पाणी बाहेर आलं ना लगेच त्याचा बर्फ होतो. उकळलेल्या पाण्याचं नुसतं असं फेकलं ना, जरी फवारलं तर पूर्णपणे बर्फ सगळीकडे तयार होतो. तर अशी ही एरिया आहे आणि अशा एरियामध्ये सियाचीनमध्ये शोक नदी येतात. सियाचीनला आपण लढलेलो आहोत. म्हणजे सियाचीन मिळवण्यासाठी आपल्याला लढावं लागले. ते होतं ऑपरेशन मेघदूत. लिहून ठेवा तिथं कुठंतरी. सियाचीनच्या एरियामध्ये युद्धभूमी आहे. इथं एक युद्धभूमी, जगातलं सर्वात उंचावरती युद्ध या ठिकाणी झालेलं होतं 1984 मध्ये. बानासिंग वगैरे हे सगळे लोक होते. तर या 1984 मध्ये ऑपरेशन मेघदूत झालं होतं. काय झालं होतं? ऑपरेशन मेघदूत. ह्या ऑपरेशन मेघदूत मध्ये आपण हा पॉइंट जिंकलो. या पॉइंटला आपण इंदिरा कोल हा सध्याचा सर्वात उत्तरेकडील पॉइंट म्हणून ओळखला जातो. काय म्हणून ओळखला जातो? इंदिरा कोल. ठीक आहे, आणि दुर्दैवाची गोष्ट की या चीननं सुद्धा आपल्या चीननं सुद्धा आपल्या जम्मू काश्मीरचा पार्ट कव्हर केलेला आहे. तो चीनने जो कव्हर केलेला आहे तो हा. या चीननं कव्हर केलेला आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखचा बघा किती पार्ट आपल्या भारतात शिल्लक राहिला आहे.
म्हणजे आज आपण हे दोन्ही पार्ट्स आत्ता सध्याच्या परिस्थितीत आपण आपल्या हातातून गमावलेले आहेत. 1962ला युद्ध झालं होतं चीन बरोबर. 1962च्या चीनच्या युद्धावेळेस चीनने तो पाठ घेतलेला आहे आणि पाकिस्तानने तो बळकावलेला आहे बळजबरीनं. ज्यावेळेस फाळणी वगैरे झाली होती त्यावेळेस त्यांनी पाठ कव्हर केलेला आहे. तर हे पॉईंट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की हे जर पॉईंट्स तुम्हाला माहिती नसतील तर मग भारताचा भूगोल आणि त्या भारताच्या भूगोलाचा जो इंट्रो पार्ट आहे, तो इंट्रो पार्ट तुम्हाला कव्हर. पण आता हे लक्षात ठेवा, आपण जॉग्राफिकली मात्र हे कन्सिडर करत नाही की आपला भारत एवढाच आहे, एवढीचाच पिटुकला आपला भारत आणि एवढीचाच पिटुकला आपलं जम्मू काश्मीर आणि एवढंच पिटुकला आपलं लडाख आहे, हे आपण कन्सिडर करत नाही. आपण फुल कन्सिडर करतो. म्हणजे जेवढा तुम्हाला तिथं मॅप दाखवला जातोय, संपूर्णच्या संपूर्ण मॅप हा तुम्हाला कन्सिडर त्या ठिकाणी केला जातो. म्हणून ऑपरेशन मेघदूत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एक्स्ट्रा सांगितलेल्या आहेत. आता इथं येऊ जरा थोडंसं. म्हणजे दक्षिणेकडचा पाठ म्हणजे इंदिरा खोल आणि एकदम उत्तरेकडचा पाठ म्हणजे दबदार तर आहेच, तो तर कधी जाणार नाही, पण इंदिरा खोल हा सुद्धा आपल्या सध्या राजकीय स्थितीमधला सगळ्यात उत्तरेकडचा पार्ट आहे. पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं ऑपरेशन मेघदूत, इंडो पाक. इंडो पाक यांच्यामध्ये काय झालं होतं, हे युद्ध झालं होतं. ठीक आहे, असो. आता आपल्या मेन कन्सेप्टवरती या. तर इथं किती दिलेली आहे बघा, 8 डिग्री. इथं जी डिग्री गेलेली आहे ती अशी 8 डिग्री गेलेली आहे. गेली आहे 8 डिग्री. ठीक आहे, 8 डिग्री. थोडंसं वरी काढतो, तुमच्या लक्षात येईल. इथं खालचा जो इंदिरा पॉइंट आहे तो किती डिग्रीवर काल सांगितलं मी तुम्हाला, 6 डिग्री 45 मिनिट नॉर्थ. किती, 6 डिग्री 45 मिनिट नॉर्थ. ठीक आहे. आता इंदिरा पॉइंट किती असणार आहे, इंदिरा पॉइंट जर 6 डिग्री आहे आणि 6 डिग्री पासून वरती 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 आपल्याला परत दबदार पर्यंत जायचंय. दबदार किती आहे, 37 डिग्रीवर. दबदार किती आहे, तर 37 डिग्रीवर. ठीक आहे, 37 डिग्रीवर. सियाचीन कुठे आहे, तर सियाचीन साधारणतः 35 डिग्रीच्या 35.5 डिग्रीच्या आसपास आहे. सियाचीन साधारणतः 35.5 डिग्रीच्या आसपास आहे. सियाचीन कुठे, 35 डिग्रीच्या आसपास सियाचीन. तर जसं जसं आपण विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाऊ तसे डिग्री वाढत जातात. मग इथं काय असणार आहे, 6 डिग्री. ठीक आहे, 6 डिग्रीच्या नंतर आपल्या भारताचा जो लास्ट टोक आहे ते आहे 8 डिग्रीवर. ठीक आहे, हे किती आहे, तर 8 डिग्रीवर. इथपर्यंत लक्षात आले, 6 डिग्री 8 डिग्री 37 डिग्री इथपर्यंत सगळे पॉईंट लक्षात आलेत. आता आपल्या भारताच्या, ठीक आहे, आपल्या भारताच्या बाजूला इथे एक देश आहे, या देशाचं नाव आहे मालदीव. मालदीव, बरोबर. हा एक देश आहे, या देशाचं नाव काय, मालदीव. आणि ह्या भारताच्या आणि मालदीवच्या, ह्या मालदीवच्या उत्तरेकडे इथे आहे ना एक लक्षद्वीपची बेट समूह आहे. ठीक आहे, हे काय, लक्षद्वीपची बेट समूह आहे. हे जे केरळ आहे ना, हे केरळच्या एक्झॅक्टली पश्चिमेकडे इथं लक्षद्वीप आहे. ठीक आहे, इथं काय, लक्षद्वीप. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी की लक्षद्वीपची बेट समूह आपले इंडियाचे आहेत आणि मालदीव हा एक स्वतंत्र देश आहे. ठीक आहे, मालदीव आणि लक्षद्वीप यांच्यामधून जी एक, आता बघा तिथं समुद्रात तर कोणी फक्की टाकायला गेलं नाही किंवा समुद्रात तर कोणी तार कंपाऊंड करायला गेलं नाही, बरोबर. आता 2 देशांमध्ये समुद्र आहे एवढा मोठा आणि ह्या 2 देशांमध्ये समुद्र आहे, तर त्या 2 देशांमधल्या समुद्राच्या पाण्यावरती आपल्याला बाउंड्री निश्चित करायची आहे. तर समुद्राच्या पाण्यावर जर आपल्याला बाउंड्री निश्चित करायची आहे, तिथं कोणी ऑइल पेंट तर कलर मारणार नाही किंवा तिथं कोणी तर मोठे मोठे जाळीचं कंपाऊंड करणार नाही. करायला गेलं तर तिथं बुडून जायचे लेखाचे, बरोबर. ते इमॅजिनेशनच्या पण बाहेरच आहे. मग त्या ठिकाणी 2 देशांमध्ये असलेली सीमा कशी निश्चित केली गेली, तर ती सीमा निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी मालदीव आणि लक्षद्वीप यांच्यामध्ये एक लाईन आखली गेली, एक इमॅजिनरी लाईन, आणि तीच आहे 8 डिग्री. तीच काय आहे, 8 डिग्री. लिहून घ्या, ती भारताची दक्षिणेकडची पण आहे, भारताच्या मुख्य भूमीची दक्षिणेकडचा पाठ 8 डिग्री 4 मिनिट. तर 8 डिग्री ही जी
अक्षवृत्तीय लाईन आहे ही 8 डिग्रीची अक्षवृत्तीय लाईन मालदीव आणि लक्षद्वीपमध्ये सुद्धा पॅरलल करते. ठीक आहे, यालाच 8 डिग्री चॅनल म्हणतात. यालाच काय म्हणतात? 8 डिग्री 8 डिग्री चॅनल. आता लक्षद्वीप जे आहे ना, त्या लक्षद्वीपच्या खाली बघा इथे एक गोला काढलाय मी. हा जो लक्षद्वीपच्या खालचा जो गोला आहे, लक्षद्वीपच्या दक्षिणेकडचा जो गोला आहे, तो जो भाग आहे, हा भाग, ठीक आहे, हा जो पट्टा त्या ठिकाणी आहे तो लक्षद्वीप पासून थोडासा लांब आहे. ओके, तो लक्षद्वीप पासून कसा आहे? थोडासा लांब आहे. याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं मिनिकॉय. एकदम लक्षद्वीपच्या पासून खाली हा जो आहे ना पट्टा, म्हणजे बघा इथं लक्षद्वीप आहे असं. आता इमॅजिन करा हे लक्षद्वीप आहे, ठीक आहे. हे फक्त लक्षद्वीप काढतो इथं पूर्ण लक्षद्वीपची बेट समूह आहेत, ठीक आहे. आणि एकदम खालच्या साईडला इथं कुठेतरी एकटंच आहे, ठीक आहे. तर हा आहे मिनिकॉय आणि हा वरचा आहे कवरत्ती. कवरत्ती म्हणजे लक्षद्वीपची राजधानी. हा आहे ऍक्च्युली, हे सगळंच लक्षद्वीप आहे, पण ह्याला सगळ्यांना कवरत्ती म्हणतात. लक्षद्वीप मध्ये लय विचित्र विचित्र बेट समूह होते. पहिले त्यांची नाव लय विचित्र होती, ठीक आहे. अमिनी दीव, कवरत्ती, मिनिकॉय असे त्यांची नावं वगैरे होते. पण आता सध्या लक्षात ठेवा की हे मिनिकॉय आहे आणि वरती कवरत्ती आहे. तर मिनिकॉय आणि कवरत्ती यांच्यामधून सुद्धा 9 डिग्री चॅनल गेलेला आहे. 9 डिग्री चॅनल गेलेला आहे. म्हणजे चला 8 डिग्रीचा पार्ट केला झाला, 9 डिग्रीचा केला, म्हणजे 9 डिग्री चॅनल जर गेला तर इथून गेला असं. ही 8 डिग्री तर ही 9 डिग्री. मिनिकॉय आणि लक्षद्वीपचं जे प्रमुख राजधानी आहे त्याला आपण म्हणतो कवरत्ती, त्या कवरत्तीमधून 9 डिग्री चॅनल गेलेली आहे. ठीक आहे. आणि आणखी एक थोडंसं लक्षात ठेवा, लक्षद्वीप आणि केरळ यांच्यामध्ये जो समुद्र आहे त्याला लक्षद्वीप समुद्र म्हणतात. लक्षद्वीप आणि केरळ यांच्यामध्ये जो आहे त्याला लक्षद्वीप समुद्र म्हणून ओळखलं जातं. आता तिथं गिचमिडकाला करू नका फक्त, ठीक आहे. ओके, आता तुम्हाला 8 डिग्री 9 डिग्री हे पॉईंट्स लक्षात आले, किंवा 6 डिग्रीचा पॉईंट लक्षात आला. 6 डिग्रीवरती काय त्या ठिकाणी? 6 डिग्रीवरती इंदिरा पॉईंट, 6 डिग्री 45 मिनिट्स नॉर्थ, याच्यावरती कोण आहे? इंदिरा पॉईंट. आता इथं आपल्या भारताच्या बंगालच्या उपसागरामध्ये 2 बेट समूह आहेत. उत्तरेकडे आहे अंदमान, तर दक्षिणेकडे आहे निकोबार. हे एकमेव असं बेट आहे की बेट समूह आहे की जिथं आपला जिवंत ज्वालामुखी आहे, बॅरन बेट. बॅरन बेट जे आहे, ठीक आहे, बॅरन बेट हे मिडल निकोबारच्या एक्झॅक्टली समोरच्या साईडला इथं एकमेव जिवंत ज्वालामुखी, जो की थोडासा मड टाईप ज्वालामुखी. आणि दुसरं पण आहे, एक नॉर्कंडम पण आहे, पण तो लय वरती आहे. ठीक आहे, चलो. तर आता अंदमान, तर हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. आता अंदमान आणि निकोबार यांच्यामधून, ठीक आहे, अंदमान आणि निकोबार यांच्यामधून एक चॅनल डिग्री गेलेली आहे. म्हणजे बघा इथं 8 डिग्री, इथं 9 डिग्री, आणि त्याच्यावरती थोडीशी, ह्याला म्हणतात 10 डिग्री चॅनल. अंदमान आणि निकोबार यांच्यामधून काय गेलेलं आहे? तर 10 डिग्री चॅनल गेलेला आहे. ठीक आहे. तर हे जे 2 बेट आहेत, साऊथ अंदमान आणि मिडल अंदमान, अंदमानमध्ये याला म्हणलं जातं दक्षिण अंदमान आणि याला म्हणलं जातं छोटे अंदमान. दक्षिण अंदमान आणि छोटे अंदमान, किंवा आपण असंही म्हणू शकतो की हे जे वरचे 3 बेट आहेत, त्या 3 बेटांना म्हणलं जातं मोठे अंदमान. असा एक क्वेश्चन आलाय, मोठे अंदमान. मोठे अंदमानमध्ये उत्तर, मध्य, दक्षिण असे अंदमान येतात, आणि छोटे अंदमान म्हणजे हे छोटंसं बारीकसे शेवटी छोटे अंदमान.
म्हणजे अंदमान निकोबारमध्ये जे अंदमान आहे त्या अंदमानला सुद्धा 2 भागात डिवाइड केलं जातं. एक मोठे अंदमान आणि एक छोटंसं खाली एक बेट आहे, त्याला छोटे अंदमान म्हणतात. त्या छोट्या अंदमान आणि मोठ्या अंदमानामधून सुद्धा एक पॅसेज गेलेला आहे, त्याला म्हटलं जातं डुंकन बोळ. त्याच्यावरती PY आलेला आहे, याला काय म्हणतात? डुंकन बोळ. तर जवळपास या चॅप्टरवर, जे तुम्हाला चॅप्टर मी आता जिथं शिकवतोय, याच चॅप्टरवरती राज्यसेवेला 2025ला क्वेश्चन आलेला आहे. काल जे आपण लेक्चर घेतलं त्या एका लेक्चरवरती सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला मी आलेले. मी जस्ट कालच व्हॉट्सअपला आपला जो ग्रुप आहे त्याच्यावर मी तुम्हाला लगेच याचा रेफरन्स दिलेला आहे की रिसेंटली झालेल्या ज्या काही परीक्षा आहेत 2025 मधले, त्या परीक्षांमध्ये ह्यावरती क्वेश्चन्स टार्गेट झालेले आहेत. म्हणजे तुमच्यासाठी हा भाग, स्पेशली राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आज तुम्हाला वर्ल्ड जिओग्राफीचे काही कंटेंट मी ॲड करून द्यायचा प्रयत्न करेल. हळूहळू डाउनलोडिंगला लावलेले आहेत, तर ते थोडेसे डाउनलोड व्हायला जरा वेळ लागतात, तर ते पॉईंट्स मी तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून देत जाईल. फक्त एवढंच की राज्यसेवा करणाऱ्या लोकांनीच तो कंटेंट ओपन करा आणि तो कंटेंट बघा. ज्यांना खरंच इमानदारीने कंबाईनच करायचं आहे, त्यांचं लक्ष कंबाईनच आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी फक्त कंबाईनचा जो काही मी शिकवतोय लाईव्ह, तो भाग कव्हर करायचा प्रयत्न करा. नाही तर परत म्हणू नका की सर वेळच नाही मिळत, आम्हाला राज्यसेवा करायची आणि कंबाईनही करायची. ठीक आहे, तर ते थोडंसं मिसमॅच होऊन जातं. राज्यसेवावाले दोन्ही करू शकतात, पण कंबाईनवाले राज्यसेवा करायला थोडासा विचार करा. तुम्ही तुमचा वेळ नका वेस्ट करू, कारण की तसे तुम्ही राज्यसेवा जरी करायला गेलात तर राज्यसेवेचे मेन्स तुम्ही नाही करू शकत. फक्त हां, परीक्षा द्यायची म्हणून तुम्ही देऊन येऊ शकता, पण तुम्ही राज्यसेवा कधी पास नाही होणार, हे लक्षात ठेवा. जे कंबाईन करणारे विद्यार्थी आहेत ते. पण जे राज्यसेवा करणारे विद्यार्थी आहेत, ते राज्यसेवा विद्यार्थी त्यांचा परिपूर्ण जर अभ्यास असेल तर ते कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकतात. फक्त त्यांचा अभ्यास त्या लेवलचा असला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, चला आता हे झालं तुमचं अक्षवृत्तांचा सगळा भाग. लक्षात आले सगळे? 6 डिग्री म्हणजे 6.6 डिग्री 45 मिनिट्स नॉर्थ. 8 डिग्री चॅनल कुठे, 9 डिग्री चॅनल कुठे, 10 डिग्री चॅनल कुठे? ठीक आहे. 35.5 डिग्री चॅनल म्हणजे आपला इंदिरा कोल, आणि 37 डिग्री म्हणजे कुठला, तर आपला दमदार. तर हे पॉईंट्स, आणि 8 डिग्री 4 मिनिट्स म्हणजे कन्याकुमारी. हे सगळे पॉईंट्स लक्षात आले? ठीक आहे, सगळेचे सगळे पॉईंट्स लक्षात आले का? पुन्हा एकदा विचारतोय, हां, आता एक लिहून घ्या. जो 10 डिग्री चॅनल आहे, ठीक आहे, 10 डिग्री चॅनल, हा 10 डिग्री चॅनल ज्यावेळेस इकडं भारताच्या जवळ येतो, असा ज्यावेळेस ही 10 डिग्रीची लाईन किंवा 10 डिग्री अक्षवृत्त ज्यावेळेस भारताच्या जवळ येतं, एक्झॅक्टली इथंच याच 10 डिग्रीवरती पाल्कची समुद्रधुनी आहे. पाल्कची समुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट, पाल्क स्ट्रेट एक्झॅक्टली ह्या 10 डिग्रीच्या जवळ आहे, भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये. लिहून घ्या, भारत आणि समृद्धी. मला हा जो नंबर आहे ना, त्या नंबरवरती मेसेज करा तुम्ही सगळे. ज्यांना ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचंय, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांनी 902139191591 या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा. जे जे विद्यार्थी फक्त व्हॉट्सअप करताना नाव, जिल्हा आणि तुम्ही जे ॲडमिशन्स घेताना जे रिसिप्ट तुम्ही तुमच्याकडनं जे पेमेंट डिडक्ट झालं त्याचा फोटो मला सेंड करायचा आहे. नुसतं नाव, जिल्हा आला तर मी इथं ॲड करणार नाही, मी म्हणजे माझी टीम. ठीक आहे, हा नंबर लक्षात ठेवा, हा नंबर सेव्ह करा. कारण की जर तुम्ही रेग्युलर लेक्चर नाही केले तर मी किंवा माझी टीम तुम्हाला नक्कीच कॉल करेल की काय चाललेलं आहे, कसा अभ्यास सुरू आहे, कशा पद्धतीने तुमची प्रिपरेशन चालू आहे, ही नक्की आम्ही यावेळेस चेक करणार आहोत. आणि तुम्हाला जे हँडबुक्स दिले जात आहेत ते हँडबुक्स तुम्हाला आम्ही अपलोड आधीच करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर त्यासाठी जरा थोडंसं 2-3 दिवस आम्हाला अवधी लागेल ते हँडबुक सगळ्यात रेडी करायला आणि त्या सगळ्या अपलोड करायला. फक्त तुम्ही प्रिंट लवकरात लवकर जॉग्राफीच्या तरी काढून ठेवा, कारण की जॉग्राफीच्या 3 चॅप्टरच्या ऑलरेडी हँडबुक्स तुम्हाला आम्ही दिलेल्या आहेत. ठीक आहे, भारताची प्रमाण वेळ रेषा, आता यावरती येऊ. भारताच्या प्रमाण वेळ रेषेची माहिती आणि त्या संदर्भात गणित. तर काल बघा आपण भारताची प्रमाण वेळ रेषा बघितलेली आहे. सारखं सारखं आता ते आपल्याला बघत नाही बसायचं, पण एवढं लक्षात ठेवा की भारताची प्रमाण वेळ रेषा आणि इंग्लंडमध्ये असलेल्या ग्रीनविच मीन टाईम लाईन, म्हणजे ज्याला आपण 0 डिग्री म्हणतो, या टाईम लाईनवरती आधारित क्वेश्चन्स विचारले जातात.
तर हे सगळं बघण्याच्या आधी पहिले एक छोट्याशा 2 ते 3 कन्सेप्ट समजून घेऊ. आपली पृथ्वी कशी आहे रे बाबांनो? आपली पृथ्वी आहे गोल. आणि इथं जर सपोज आपण नॉर्थ पोल लावला, आपण जर इथं समजा नॉर्थ पोल लावला, तर नॉर्थ पोल पासून ओके या सगळ्या ज्या काही साऊथ पोल पर्यंत रेषा जात आहेत त्यांना काय म्हणतात बरं? उभ्या रेषांना. त्या उभ्या रेषांना म्हणतात रेखावृत्त. रेखावृत्त. त्या रेखावृत्त कशा असतात? तर उभ्या रेषा असतात. या ज्या उभ्या रेषा असतात ह्या अर्धवर्तुळाकार असतात. या ज्या उभ्या रेषा असतात ह्या अर्धवर्तुळाकार असतात. आणि या ज्या काही उभ्या रेषा आहेत, या उभ्या रेषांची एक खासियत अशी आहे, इथं सपोज 0 डिग्री आहे. ठीक आहे, आपली जी पृथ्वी आहे, आता बघा हा पृथ्वीचा गोल आहे. तर गोल असल्यामुळं आपल्याला ती पृथ्वी एक्झॅक्टली व्यवस्थित समजत नाही. पण ज्यावेळेस आपण पृथ्वीला ह्या गोलला ज्यावेळेस सपाट लेवलवरती ठेवतो ना, ज्यावेळेस आपण ह्या पृथ्वीला जेव्हा सपाट लेवलवरती ठेवतो, आता सपाट लेवलवरती ठेवल्यावर काय होतं? तर सपाट लेवलवरती ठेवल्यानंतर तुम्हाला हे असे आपले जगाचा एक छोटासा एक नमुना आपल्याला दिसतो. जगाचा नमुना म्हणजे कसा? की बाबा हा हे आपलं एक छोटंसं जग तुमच्या डोळ्यासमोर दिसतं, ज्याच्यामध्ये नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी आफ्रिका, बरोबर ना, त्यानंतर इथं अरेबियन पेनिन्सुला, त्यानंतर इथं आपला हे छोटासा पेटुकला भारताचा देश, मग त्यानंतर इथं असं आग्नेय आशिया, मग ह्या आग्नेय आशियाच्या या ठिकाणी रशियन पार्ट, मग त्यानंतर हा बोक्या रशिया, ठीक आहे, मग त्यानंतर इथं स्कॅन्डिनेवियन कंट्री, लय सुशिक्षित स्वतःला समजणारे, त्यानंतर हा युरोप, मग हा इंग्लंड, मग हे सगळा इंग्लंड होतं, इटली, इकडं पिटुकलं हे इंग्लंडचा पार्ट, इकडं ते ग्रीनलँड, आता नेक्स्ट नंबर ग्रीनलँडचा आहे व्हेनेझुएला नंतर, ठीक आहे, त्याच्यावर आता तुमचे काही महत्त्वाचे बिट्स येतील. आणि इकडं ओके फक्त 2.5 करोड लोकसंख्या असलेला हा ऑस्ट्रेलिया. तिथं पैदासच वाढत नाही. हे आपलं जग आहे थोडक्यात. ठीक आहे. हे काय आपलं जग, थोडक्यात हे आपलं जग. आता काढत नका बसून डायग्राम्स, फक्त लक्षात ठेवा. ओके, तर आहे आता कसं काढू असं हे एवढा नका विचार करू तसं. फक्त मी तुम्हाला हे सांगतोय की काय राहते आपली ज्यावेळेस आपण ह्या 360 डिग्रीला असं ओपन चार्ट वरती काढतो, तर ओपन चार्ट वरती हा जगाचा मॅप तयार होतो. जेव्हा हा ओपन चार्ट आपण रेडी करतो तेव्हा आपल्या पृथ्वीवरती एक इमॅजिनरी लाईन्स क्रिएट करून ठेवलेले आहेत, ते म्हणजे ही लाईन. त्याला म्हणतात 0 डिग्री. त्यालाच म्हणलं जातं GMT. ठीक आहे, मग राज्यसेवाल्याने काय लक्षात ठेवायचं की GMT कुठून गेली, काय गेली, हे तुम्ही नंतर अभ्यास, मला ऑलरेडी सगळा सेटअप करून देणार आहे मी तिथं रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये, डोंट वरी. पण आता सध्या फक्त भारताच्या कन्सर्ननी लक्षात ठेवा. या ठिकाणी ओके, या ठिकाणी बरोबर आपला जो भाग आहे बघा, इथं जर 0 डिग्री आहे, ओके, इथं जर सपोज 0 डिग्री, इकडे लक्ष द्या, ठीक आहे, तर इथं जर 0 डिग्री आहे, तर या 0 डिग्रीच्या अपोजिट साईडला काय असणार? 180 डिग्री. म्हणजे 0 डिग्रीच्या अपोजिट साईडला 180 डिग्री असणार. ठीक आहे, मी कालच सांगितलं होतं 0 डिग्री पासून जर तुम्ही पूर्वेकडे गेला, तर ह्या साईडला आपण पूर्व दिशा समजू, इकडं, आणि या साईडला आपण पश्चिम दिशा समजू. तर ही पूर्व दिशेला आपण जर असं फिरत फिरत गेलो, तर पूर्व दिशेला आपण फिरत गेल्यानंतर 180 डिग्री पर्यंत आपण त्याला काय म्हणू? पूर्व गोलार्ध म्हणू. मग आता ही 0 डिग्री आहे आणि ह्या 0 डिग्री पासून तुम्ही फिरत 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 जर इकडं पूर्वेकडे गेले, तर पूर्वेकडे ही आहे 180 डिग्री. पण इंटरेस्टिंग गोष्ट, 180 डिग्री सरळ नाहीये. जशी 0 डिग्री सरळ आहे ना, तशी 180 डिग्री बिलकुल सरळ नाहीये. 180 डिग्री अशी वाकडी तिकडी करून ठेवलेली लोकांनी. ठीक आहे, 180 डिग्री बिलकुल सरळ नाही. ठीक आहे, मग ही कशी आहे 180 डिग्री? 180 डिग्री अशी आहे, 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 अशी आहे. फार लोकांनी त्याचा फार उदामादा करून ठेवलेला आहे. बरं, हे असं का केलं गेलं? कारण की या ठिकाणी काही असे छोटेसे आयलंड्स आहेत, ओके, आणि ज्या आयलंड्सनी स्वतःला या गोलार्धात आणायचा प्रयत्न केलेला आहे. यालाच आपण म्हणू इंटरनॅशनल डेट लाईन. या देशांनी स्वतःला आपल्याला पूर्व गोलार्धात आणायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून ही 180 डिग्री ही एकदम सरळ नाही आहे. ठीक आहे, 180 डिग्री ही एकदम सरळ नाही.
आता या 0 डिग्री पासून 180 डिग्री पर्यंतचा हा जो सेक्शन आहे, हा सेक्शन किती तासाचा असेल? किती तासाचा असेल? इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती तास लागतील? ते साधारणतः बघा ना, आपल्या पृथ्वीला चक्कर मारायला 24 तास लागतात. ठीक आहे, आपली पृथ्वी 24 तासात 360 डिग्री फिरते. किती? आपली पृथ्वी 360 डिग्री फिरते. तर 12 तासात आपण किती डिग्री फिरणार? 180 डिग्री. बरोबर 0 डिग्री पासून 180 डिग्री पर्यंत 12 तास येतात. बरोबर ना? 12 तास येतात. मग आता मला सांगा, 12 तासात 180 डिग्री फिरतात म्हणजे या इथून 0 डिग्री पासून तर 180 डिग्री पर्यंत जाण्यासाठी आपल्याला किती डिग्री लागतील पाटील? महेश, किती तास लागतील? तर आपल्याला डिग्री लागतील 180 आणि तास लागेल 12. तास किती लागेल? 12. मग आता 12 तास लागेल. मग आता 1 तास जाण्यासाठी आपल्याला किती डिग्री लागतील? 15. करा ना डिवायडेशन. 24 तासानं 360 ला डिवाइड करा. तुम्हाला असे येईल की एका तासाला 15 उत्तर मिळेल. ठीक आहे, किंवा याचा अर्ध करा. ठीक आहे, ह्याचा अर्ध करा. 6 तास म्हणजे किती? 90 डिग्री. याचा अर्ध करा. 12 तासाचं 6 तासावर करा, 90 डिग्री. आणखी कमी करा. ओके, आणखी कमी करा. 3 तासाचं करा. 3 तासाचं 45 डिग्री. आणि मग शेवटी परत 1 तासावर या. 1 तासाचं 15 डिग्री. तुम्ही कशाही पद्धतीने हँडल करू शकता. ठीक आहे, तर आता 1 तास आपल्या पृथ्वीवरती 15 डिग्री आपण पुढे गेलो. आता बघा, ह्या 0 डिग्री पासून 15 डिग्रीच्या काही अशा रेषा आहेत. ठीक आहे, इमॅजिनरी रेषा आपण तयार करू. ठीक आहे, या 0 डिग्री पासून इथं आपण गेलो तर ही 15 डिग्री. थोडंसं इथं गेलो तर ही 30 डिग्री. थोडंसं इकडे गेलो तर ही 45 डिग्री. ठीक आहे, इथं गेलो तर ही 60 डिग्री. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारताची हितली जी लाईन आहे ती किती डिग्रीवर आहे? ही रेखावृत्त किती आपल्या भारताचं? तर ते 68 डिग्री. 68 डिग्री ईस्ट. म्हणजे आपला जो भारत आहे तो या 0 डिग्री पासून 68 डिग्रीवरती स्टार्ट होतो. आपला जो भारत आहे तो 68 डिग्रीवरती काय होतो? स्टार्ट होतो. ठीक आहे, झाला 68 डिग्रीवरती स्टार्ट. हा 68 डिग्रीवरती स्टार्ट होतो आणि आपला भारत आता हे तर 60 डिग्री. ओके, 60 डिग्री. त्यानंतर आपला भारत एंड होतो किती डिग्रीवर? 97 डिग्रीवर. पण मीनवाईल याच्यामध्ये 60 डिग्री नंतर आपण 15चा पाडा म्हणू. 15 1 15, 15 2 30. ठीक आहे, 45, 15 चौक 60, 15 5 75. तर ही 75 डिग्री जी आहे ना ती इथून जाते. ठीक आहे, 75 जी डिग्री आहे ती इथून जाते आपल्या महाराष्ट्रात. ठीक आहे, 75 डिग्री कुठून गेलेली आहे? आपल्या महाराष्ट्रात. 75. ठीक आहे, आणि 75 डिग्री नंतर पुढं 90 डिग्री इथून गेलेली आहे. आणि आपल्या भारताचा एंड किती वरते? 97 डिग्रीवरती. आता 15चा पाडा ज्यावेळेस तुम्ही म्हणत 90 आणि पुढं अगदी 180 पर्यंत ज्यावेळेस जाल, एवढे 180 पर्यंत जायची गरज नाही. फक्त 90 डिग्री पर्यंत जाऊन थांबायचं आपल्याला. का? कारण की साधी सिंपल गोष्ट आहे, या 90 डिग्री पर्यंत किती तास होतात? किती तास होतात बघा ना. 0 डिग्री पासून 15 डिग्री 1 तास. ठीक आहे, म्हणजे 1 तास. त्याच्यानंतर 30 डिग्रीवरती 2 तास, 45 डिग्रीवर 3 तास, 60 डिग्रीवर 4 तास, 75 डिग्रीवर 5 तास, 90 डिग्रीवर 6 तास. आता आपण पुढे आहोत की मागे आहोत हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. 0 डिग्रीच्या आपण पुढे आहोत की मागे आहोत, आणि याच्यासाठी जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सूर्य उगवतो कोणत्या दिशेने हे माहिती असणं पाहिजे. आता मला सांगा बरं, सूर्य कोणत्या दिशेने उगवतो? एकदम बालवाडी सारखा प्रश्न. ओके, अरे अशा क्वेश्चन राज्यसेवेला आलेत. ओके, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे सूर्याचं म्हणजे पृथ्वी परिवलन करते, सूर्य नाही सॉरी, पृथ्वी परिवलन करते, अशा क्वेश्चन राज्यसेवेला आहेत.
सांगा, सूर्य कुठल्या दिशेने उगवतो? पूर्व दिशेने उगवतो. की पश्चिमेकडे उगवतो? कदाचित तुमच्याकडे पश्चिमेकडे उगवत असेल, पण 2 ग्रहांवरती युरेनस आणि शुक्र ग्रहावरती तो पश्चिमेकडनं उगवतो. ठीक आहे, जरा ते उलटे फिरतात ग्रह. ओके, आता इकडं जर थोडंसं आपण फोकस ठेवला तर आपल्याकडे सूर्य पूर्वेकडनं उगवतो. म्हणजे पूर्व दिशा कोणती रे पोरांनो? ही. मग कधी तुम्ही फॅक्च्युअल डाटा वाचलाच असेल, त्या फॅक्च्युअल डाटामध्ये तुम्ही बघितलंच असेल की उगवत्या सूर्याचा देश कोणाला म्हणतात? जपानला म्हणतात. काहून म्हणतात जपानले? कारण तो पूर्वेकडे आहे, आणि पूर्वेकडे आहे तर तुम्ही काय म्हणाल, सर जपान तर इथं आहे, मग जपानच्या पुढे आहे रशिया होय. ठीक आहे, मग तो का तिथं का नाही दिसत? पण बाबांनो, हा आडवा मॅप आहे. हा कसा मॅप आहे? हा आडवा आहे. ज्यावेळेस तो मॅप गोल होतो ना, त्यावेळेस जपान समोर येतो. ठीक आहे, काय होतो? जपान समोर येतो. जपान समोर आल्यामुळे जपानला सगळ्यात पहिले सूर्य दिसतो. बरं, जपानला पहिले सूर्य दिसणार म्हणलं, जपानचे लोक, सूर्य जर लवकर दिसला तर तिथले लोक लवकर उठणार. जपानला ज्यावेळेस सूर्य लवकर दिसतो तर मग हळूहळू सूर्य इकडे येतो. इथं येत नाही सूर्य, ऍक्च्युली पृथ्वी फिरते. तर पृथ्वी फिरते, ठीक आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणून आपल्याला सूर्य पूर्वेकडून उगवताना दिसतो. आणि पूर्वेकडून उगवताना ज्यावेळेस सूर्य दिसतो तर उगवता सूर्याचा देश म्हणजे जपान. मग जपानला सगळ्यात पहिले सूर्य दिसेल, मग चीनला दिसेल, मग चीन नंतर म्यानमारवाल्यांना दिसेल, म्यानमारवाल्यानंतर मग आपल्या भारताला दिसेल. मग तो कुठं दिसेल? तर किबिथुला सगळ्यात पहिले दिसेल. म्हणजेच भारतात ज्यावेळेस सूर्य दिसतो त्यावेळेस ऑलरेडी जपानकडे दुपार झालेली असते. भारतात जेव्हा सूर्य दिसतो त्यावेळेस जपानमध्ये ऑलरेडी दुपार झालेली असते. आणि इंटरेस्टिंग गोष्ट इथं अशी की आता भारतात ज्यावेळेस सूर्य दिसायला लागतो त्यावेळेस इंग्लंडमध्ये रात्रच असते. इंग्लंडची लोक झोपलेली असतात. पण जेव्हा भारताच्या डोक्यावर सूर्य येतो, आता समजा इथं जो माझा हात जो आहे ना तो इथं आहे बरोबर भारताच्या वर, तर भारतावरती ज्यावेळेस सूर्य येतो, ठीक आहे, भारतावर ज्यावेळेस सूर्य येतो त्यावेळेस इंग्लंडमध्ये उजाडलेलं असतं. म्हणजे थोडक्यात असा अर्थ झाला की आपण इंग्लंडच्याही आधी जागे होतो. आणि इंग्लंडच्या आधी जागे होतो म्हणून कायम लक्षात ठेवा, असं म्हटलं जातं, आणि म्हटलं नाही म्हणजे ते आहेच सिच्युएशन्स, की आपण लवकर जागे होतो आणि इंग्लंड 5.5 तासानंतर आपल्या जागे होतं. ठीक आहे, म्हणजेच इंग्लंडमध्ये या 0 डिग्रीमध्ये आणि आपल्या भारतामध्ये जे अंतर आहे ते कितीचं आहे? 5.5 तासाचं आहे. बरं, ते कसं 5.5 तर मी काढलंच नाही, पण एक एवढं तर काढलं मी, या 0 डिग्री पासून 90 डिग्री पर्यंत जर तुम्ही गेले तर 6 तास. आणि साधी सिंपल गोष्ट आहे, या 90 डिग्री पासून तुम्ही जर 180 डिग्री पर्यंत गेले तर परत 6 तास, झाले 12 तास. झाले की नाही 12 तास पाटील? ओके, परत इथं पुढे 6 तास. मग आता इमॅजिन करा ना, जर 90 डिग्री जर आपल्या भारताच्या मध्य भागातून गेलेली आहेत. मी काल काय सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की भारताचं जे स्थान आहे ते भारताचं स्थान कुठे आहे? तर भारताचं स्थान बरोबर पूर्व गोलार्धात मध्यभागी आहे. सांगितलं होतं पूर्व गोलार्धात मध्यभागी आहे बरोबर असं. तिकडं नाही तिकडं नाही, पण आशियाच्या दक्षिणेकडे, हे पण काल बोललो होते. तर आता हे 6 तास इथून एवढे आणि ह्याच्या पुढचे 6 तास झाले 12 तास. राईट, झाले 12 तास. आता याच्यातनं आणखी एक कॅल्क्युलेशन आपल्याला असं काढायचंय की आता आपल्या देशात 75 डिग्रीवरती किती आले होते? 5 तास. आणि 90 डिग्रीवरती किती आले होते? 6 तास. आता आपल्या देशाची प्रमाण वेळ रेषा किती आहे? 82.5 डिग्री. आता तुम्ही इमॅजिन करा 75 आणि 90 यांच्यामधला गॅप किती आहे? हा गॅप 15 डिग्रीचा गॅप आहे. ठीक आहे, 15 डिग्रीचा गॅप आहे. आता ह्या 15 डिग्रीच्या गॅपला तुम्ही अर्धा करा. नाही 15 डिग्रीच्या गॅपला तुम्हाला अर्धा करायचा आहे. 7.5. आता या 7.5 ला तुम्ही 75 मध्ये ऍड करा. चला पटकन, काल तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लावलं होतं, आजही तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला होतं. 75 मध्ये तुम्ही जर 7.5 ऍड केले तर ते 82.5 येतं. चला आणखी 90 मध्ये, ओके, 90 मध्ये -7.5 करा. परत तिथंच याल तुम्ही. कुठे येता? तर 82.5. आता लक्षात आलं आपल्या भारताची प्रमाण वेळ रेषा. आता मग मला सांगा की 15 डिग्री मध्ये
ठीक आहे. 15 डिग्रीमध्ये आपण किती कन्सिडर करतो? 1 तास कन्सिडर करतो. मग 7.5 डिग्रीमध्ये आपण किती तास कन्सिडर करतो? फक्त 30 मिनिट, अर्धा तास कन्सिडर करतो. मग आता मला सांगा 75 डिग्रीवरती किती वाजले असतील? मग 75 डिग्रीवरती 5 तासाचा फरक आहे. 90 डिग्रीवरती 6 तासाचा फरक आहे. मग 82.5 डिग्रीवरती किती तासाचा फरक असेल? व्हेरी गुड, 5.5 तासाचा फरक. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथं 0 डिग्री आहे. इथं 0 डिग्री, या 0 डिग्री पासून आपली जी प्रमाणवय रेषा आहे ही किती आहे? 5.5 तास पुढे आहे. आता इथं भारताची प्रमाणवय. मग आता सांगा भारत इथे आहे तर इकडं आहे 180 डिग्री आणि 180 डिग्रीत आता लॉजिक लावायची गरजच नाही खान. साधी सिंपल गोष्ट आहे की 90 डिग्री पासून 180 डिग्री डायरेक्ट 90 डिग्रीचा गॅप आहे. 90 डिग्रीचा गॅप आहे म्हणजे सरळ सरळ 6 तासाचा गॅप आहे. पण आपल्या भारताची प्रमाणवय रेषा किती आहे? 82.5 आहे. तर तुम्ही आणखी इकडे या ना अर्धा तास, 6 तासाच्या इकडे. तर 6 तासाच्या इकडे जर आणखी आले तर तुम्ही त्या 6 तासामध्ये 30 मिनिट ऍड करा. म्हणजे किती? म्हणजे भारताच्या प्रमाणवय रेषेपासून आंतरराष्ट्रीय वाररेषा ही 6.5 तास पुढे आहे. आणि ग्रीनिच ओके जीएमटी पासून, ग्रीनविच मीन टाइमलाईन पासून आपला भारत 5.5 तास पुढे. पण याचं उलट जर केलं की भारतापासून ग्रीनिच टाइमलाईन किती आहे तर ती मागे आहे. जर आपण भारतापासून इकडे गेलो तर ती 5.5 तास मागे आहे. आणि हाच क्वेश्चन पीवायक्यू म्हणून टार्गेट झाला होता. हाच क्वेश्चन पीवायक्यू म्हणून टार्गेट झाला होता. आणि ऑन एन ॲव्हरेज आपण पृथ्वी जी आहे ती 1 डिग्री फिरते. 1 डिग्री फिरायला पृथ्वी 4 मिनिट वेळ लावते. यावरनं तुम्ही भरपूर सारे क्वेश्चन्स हँडल करू शकता, भरपूर सारे क्वेश्चन्स. आता मग ते क्वेश्चन्स कसे हँडल करायचे, काय करायचे, हा सगळा भाग आता पुढचा आपल्याला बघायचा आहे. पण आजच्या घडीला तुम्हाला हा एवढा पॉइंट्स लक्षात आला का हे मला सांगा. भारत जो आहे या भारताच्या पुढे गेलात 180 डिग्री आणि आपल्या भारताच्या पुढे तो 180 डिग्री किती आहे? 6.5 तास पुढे. आपल्या भारताच्या 6.5 तास पुढे 180 डिग्री म्हणजे इंटरनॅशनल डेटलाईन. आणि इंग्लंड आपल्या भारताच्या 5.5 तास मागे. मग 6.5 तास आणि 5.5 तास झाले 12 तास. हाच क्वेश्चन्स ॲज इट इज टार्गेट झाला होता. म्हणून यावरती जे क्वेश्चन्स येतात हे क्वेश्चन्स खूप भारी येतात. आणि ह्या क्वेश्चन्सला आपल्याला पुढे जाऊन टेस्टमध्ये, पुढची जी संडेच्या दिवशी तुमची टेस्ट होईल जिओग्राफीवरची, त्या टेस्टमध्ये आपल्याला हे कव्हर करायचं आहे. आणि उद्या आपल्याला यावरती आधारित ठीक आहे पीवायक्यू वगैरे हँडल करायचे. म्हणजे आता हा पहिला जो चॅप्टर आहे अजून संपायचा आहे. पहिला चॅप्टर अजून तुमचा संपायचा आहे. ठीक आहे, पहिला चॅप्टर जो आहे ना तो प्रॉपरली म्हणजे तसा तर झालाच, तो संपला आज. एक मिनिट चेक करू द्या मला. हां, चॅप्टर नंबर 1 तुमचा संपलेला आहे. ठीक आहे, पण पीवायक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ठीक आहे शेजारी म्हणजे चॅप्टर नंबर 2 आणि भारताची राजकीय माहिती हे जे काही 3 चॅप्टर्स आहेत या 3 चॅप्टरवरती कंबाईनमध्ये आपण पीवायक्यू घेणार आहोत. कंबाईनमध्ये पीवायक्यू, कारण की बऱ्याचदा या तिन्ही चॅप्टर्सला पीवायक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एकत्रित केलं जातं. नाहीतर काय होईल, एका चॅप्टरवरती आपल्याला फक्त 4-5 पीवायक्यू येतील विनाकारण तुमचा वेळ जाईल. ठीक आहे, त्यापेक्षा आपण हे 3 चॅप्टर तुम्हाला ऑलरेडी मी या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत ॲप्लिकेशनमध्ये. तर त्या ॲप्लिकेशनमधले हे तिन्ही चॅप्टर्स तुम्हाला काय करायचे, कव्हरअप करायचे. तर सध्या भारताचे नाव, स्थान आणि विस्तार आणि आकार हा जो चॅप्टर आहे ओके, हा चॅप्टर्स या ठिकाणी तुमचा मी कव्हर झाला असं घोषित करतो. पहिला चॅप्टर तुमचा डन झालेला आहे. आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे हे प्रमाणवय रेषा. ठीक आहे, आता जो नेक्स्ट चॅप्टर असेल तुमचा, तो नेक्स्ट चॅप्टर तुमचा काय असेल तर भारतीय सीमा. भारतीय सीमा आणि या सीमांच्या आधारावरती मॅपिंग आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर याचे तुम्हाला मी कंटेंट आहे ते ऑलरेडी तुम्हाला सेंड करून दिलेलं आहे. ओके, येस महेश, मी ग्रुपवरती पण सेंड करणार आहे, डोंट वरी. मी सगळ्याच्या सगळं ग्रुपवरती सुद्धा सेंड करेल, डोंट वरी. आणि ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा मी
डाउनलोड करेल. आणि जर तुमचा iOS मध्ये काही इश्यू येत असेल तर मला तुम्ही डायरेक्ट पर्सनली कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पाठवून देईल. तर भारतीय सीमांच्या रिलेटेड मॅपिंगचे जे पॉईंट्स आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे उद्याचा चॅप्टर्स किंवा उद्याचे लेक्चर्स खूप महत्त्वाचा आहे. आणि तिसरा जो चॅप्टर्स आहे तो तिसरा चॅप्टर्स म्हणजे कदाचित उद्या एका दिवसातच आपल्याला हे सगळं उरकायचं आहे. आणि लगेच परवा दिवशी आपण भारतातील आतमधले असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांचा जो काही गोतावळा आहे, ते कुठलं राज्य कोणाच्या शेजारी, कुठलं राज्य कोणाला धडकते, कुठलं राज्य कोणाबरोबर भांडते, कुठल्या राज्यामध्ये काय काय आहे, त्या सगळ्याच्या सगळ्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये कव्हर करायचं. आणि हे तुफान असणार आहे. हे लेक्चरचं कंटेंट मी खूप जास्त डीपमध्ये घेईल, कारण की तुम्ही दोन्ही पोरं आहात सोबत सोबत. ठीक आहे. जर लेक्चर आवडला असेल, ठीक आहे, तर त्याचे नुसतं आवडून काय फायदा नाही आहे, कारण की आता हे काय नुसतं आवडून तुम्ही लोकल जास्तीत जास्त काय करणार आहात, नोट्सच काढणार आहात. व्यवस्थित फक्त नोट्स काढा, ठीक आहे, आणि ॲप्रिशिएट करा. ऑलरेडी आजचा आपला शेवटचा दिवस आहे ऑफरचा. तर तुमचे जे काही मित्रमंडळी असतील आजूबाजूला, जे काही इकडे तिकडे असे डोकू बघत असतील, ठीक आहे, की काय कडला लावला आणि कुठला क्लास लावला आणि काय लावला, तर त्यांना नक्की सांगा. ठीक आहे. जेवढे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत KGला पोहोचवता येईल तेवढं तुम्ही पोहोचू शकता. आम्ही तर आमच्या पद्धतीने प्रयत्न करू, पण तुमच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत, एवढंच मी तुम्हाला सांगेल. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. परत भेटू आज आपण पंचायत राजला पण घेणार आहोत. तर पंचायत राजची काही वेळात मी तुम्हाला थंबनेल नाही, हँडबुक्स पाठवून देईल. पण कालचं जसं मी तुम्हाला एक नोट्स पाठवल्या त्या हँडबुक्स, तशा हँडबुक्स तुम्हाला मिळतील. आज पंचायत राजमध्ये लिखाणाचे. ठीक आहे. चला, धन्यवाद.